आपण काय करतो, आपण असं ब्रश करतो. हां. पेशंटची सायकॉलॉजी आहे की मी जर जोरात ब्रश केलं तर माझे दात स्वच्छ राहणार. हां. जोरात ब्रश केल्याने दात स्वच्छ राहत नाही, दात सेन्सिटिव्ह होतात आणि जास्त पिवळे पडतात. लिंबू, सोडा, हां. हळद, मीठ हां. याने दात पांढरे होत नाही. तर तुम्ही स्वतः तुमचे दात डॅमेज करून घेताय. तर तुम्ही जर चहा पिताय तर एक बेसिक प्रॉब्लेम जो सगळ्या पेशंट्समध्ये येतो तो असा आहे की तुमच्या दातांवरती स्टेन्स व्हायला लागतात. चहा घेतल्यानंतर ब्रश करताय तर तुम्ही सगळ्यात मोठी चूक करताय. पण नॉर्मली काही लोकांचे दात समोरून पांढरे दिसतात, पण आतल्या बाजूनी खालची आणि वरची बाजू असते, तिथे ब्रश हो. पोहोचत नाही. हां. तिथे दात पिवळे होतात ते. मग हां. ते क्लीन करण्याची काय पद्धत आहे? हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. प्रेग्नंट लेडीज आहे त्यांच्यासोबत आणि मी तर एक ॲडवाइस नक्की देईल की किंवा तुम्ही हां. प्रेग्नन्सी प्लॅन करताय तर नक्कीच आधी एकदा तुमच्या डेंटिस्टला व्हिजिट करा. खूप लहान मुलांचे दात बघितले असते 3-3, 4-4 वर्षांचे दात पूर्ण समोरचे दात काळे-काळे दिसतात आणि किडलेले असतात. याचं रिझन असं असतं की आपण मुलांना दूध पाजतो आणि तसेच झोपवतो. बॅड ब्रेथ म्हणतोय आपण, हो. की वास येतोय हो. प्रचंड. मग ही गोष्ट का होते? नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गोष्ट फायद्याची आपल्या पॉडकास्टमध्ये. मंडळी, सुरुवातीच्या हायलाइट्समध्ये तुम्हाला कळलेलं आहे की आजचा पॉडकास्ट आपला कुठल्या विषयावरती आहे आणि म्हणून जास्त विचार न करता आपण जे आपले गेस्ट आलेले आहेत आपण त्यांच्याकडे वळूयात. मॅडम, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, माझं नाव डॉक्टर तनया पाटील. मी एक डेंटल सर्जन आहे. मी गेल्या 5 वर्षांपासून डेंटिस्ट्री या फील्डमध्ये काम करते. माझं एज्युकेशन मुंबईवरनं झालेलं आहे आणि मी त्यानंतर मुंबईमध्ये प्रॅक्टिस केली आणि मग आता मी पुण्यामध्ये स्वतःचं क्लिनिक ओपन केलेलं आहे. थँक सो मच मला या पॉडकास्टवरती इन्व्हाइट केल्याबद्दल. या पॉडकास्टवरनं खूप लोकांना इन्साइटफुल गोष्टी आणि डेंटल हेल्थबद्दल जे नॉलेज लॅक करतात त्याबद्दल खूप छान माहिती मिळणार आहे. येस, नक्कीच. आणि मला वाटतं लोकांनी सुरुवातीला हायलाइट्समध्ये बघितलेलं आहे, की काय-काय आपल्याला माहिती मिळणार आहे. तर मी जास्त वेळ घेत नाही. आपण डायरेक्ट आता विषयाला सुरुवात करूयात. ओके. तर मॅडम, डेंटल हेल्थ ही जी आहे, ती हो. प्रत्येकाच्या आयुष्यात सध्या किती गरजेची आहे? डेंटल हेल्थ सर बघायला गेलं तर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आजकाल. आधीच्या काळात कसं होतं, लोकं खूप जागरूक नव्हते आणि लोकांना दाताचा डॉक्टर म्हणजे फक्त दात काढायला जातात हां. एवढीच माहिती होती. पण आजकाल कसं झालंय, कॉस्मेटिक सर्जरीज, एस्थेटिक्सवरती लोकं खूप काम करायला लागली आहेत. जसं की आता खूप साऱ्या लोकांचं असतं की आमच्या मुलाचे दात पुढे आहेत, मग हां. आम्हाला ते व्यवस्थित हवेत. आम्हाला लुक्सवरती, कारण आजकाल सगळे लुक्सवरती जास्त फोकस करतात आणि त्यातल्या त्यात आपली डेंटल हेल्थवरनं तुमचे पूर्ण सिस्टेमिक डिसीजेस किंवा जी ओव्हरऑल बॉडीची हेल्थ असते ती हां. पण खूप डिपेंड करते. जसं की तुम्हाला एक थोडक्यात सांगायचं म्हटलं तर डेंटल हेल्थवरनं तुम्हाला डायबिटीज या गोष्टीवरती सुद्धा माहिती मिळू शकते, की ओके. आपण हे सुद्धा हे करू शकतो, की या व्यक्तीला कदाचित डायबिटीज असू शकते. सो डेंटल ओके. हेल्थ तेवढंच गरजेचं आहे, जेवढं तुमची ओव्हरऑल हेल्थ गरजेची आहे. ओके. तुम्ही या तर डायबिटीज म्हटलात, तर मग येस. ते कशा पद्धतीने कळतं, की ह्या व्यक्तीला डायबिटीज असू शकतो? जसं की आता तुम्ही बघा 40शीच्या पुढे, हं. आजकाल तर आपण 40च कन्सिडर करतो, हां. बरोबर. तर 40शीच्या पुढे काय होतं, की लोकांचे हळू-हळू दात हलायला लागतात, हां. बरोबर. दातावरती लेयर जमा झालेला असतो, मग ते दात हलायला लागतात आणि जसं जर तुम्हाला आता काही प्रॉब्लेम नाहीये, पण तरीही तुमचे तुमचे दात एकदम दिसायला नॉर्मल दिसतायत, पण हां. तरी पण दातांमध्ये मोबिलिटी आहे. तर यावरनं आम्ही असं अझ्युम करतो, की पेशंटला डायबिटीज असू शकते. हे एक केस माझ्यासोबत ओके. झालेली आहे, की आम्ही पेशंटला चेक केलं. मी जिथे प्रॅक्टिस करत होते, सरांनी मग पेशंटला सांगितलं, की तुम्ही डायबिटीज एकदा रिपोर्ट करून घ्या. हां. आणि जेव्हा तो पेशंट परत आला, तेव्हा तो पेशंट पण खूप शॉक होता, की "सर, तुम्हाला कसं कळलं, की पेशंटला डायबिटीज आहे?" तर ओके. पेशंटचा रिपोर्ट असा होता, की पेशंट वॉज डायबिटिक. मग एक्झॅक्टली डेंटल सर्जन म्हणून हे याह तुमचं जे काम आहे, हो. तर त्याविषयी सांगा ना? सर बघा आता जसं की डेंटल सर्जन म्हणजे BDS म्हणजे नेमकं बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी. ओके. त्यालाच आपण डेंटिस्ट पण म्हणतो. हां. डेंटल सर्जन आणि डेंटिस्ट ही दोघं एकच गोष्ट आहे. ठीक आहे. ओके. आणि डेंटिस्ट तुमचं साधं दात क्लीन करण्यापासनं हं. ते तुमच्या कॉस्मेटिक सर्जरीज, अक्कल काढणे, नॉर्मल दात काढणे, रूट कनाल करणे किंवा एक ओके. साधं फिलिंग आहे, कॅव्हिटी झाली आहे, ते हां. फिलिंग करणं किंवा लहान मुलांचे दुधाचे दात, हं, त्यांचा हं, हं. असलेला प्रॉब्लेम. त्यानंतर जर समजा आता कोणाला लुक्सचा प्रॉब्लेम आहे, जसं की हां. आपण ब्रेसेस लावतो, तुम्हाला माहीत हां, असेल. हां, तर हां, हां. ब्रेसेसमध्ये फक्त तुमचे दात सरळ होत नाही, तर ओके. तुमची फेशियल प्रोफाईल सुद्धा चेंज होते. ओके, राइट. ओके. आता समजा कोणाचा तरी जो जॉ आहे, तो त्याला खूप पुढे वाटतोय, हां. राइट.
आणि त्याचे दातांचेही बरेच प्रॉब्लेम आहेत. तर हे तुमच्या ऑर्थो सर्जरीजमधनं हे सुद्धा आपण करू शकतो. तर ओके. असं लोकांना वाटतं की डेंटिस्ट्री म्हणजे फक्त दातांपर्यंतच कन्स्ट्रिक्टेड आहे. तसं नाहीये. डेंटिस्ट्री ओके. दातांच्या पण खूप पलीकडे आहे. ओके. या ओके. हे खूप लोकांचे गैरसमज आहे की डेंटिस्ट्री म्हणजे दाताचा डॉक्टर म्हणजे फक्त दात. ओके. पण त्याच्यामध्ये ओरल सर्जरी हे एक असं ब्रँच येतं हां. की ज्यामध्ये तुम्ही टंग कॅन्सर, ऑन्कोलॉजी या सगळ्यांमध्ये सुद्धा तुम्ही डायव्हर्सिफाय होतं. ओके. जर ओके. तुम्हाला माहित नसेल तर डेंटिस्ट्रीच्या 8 ब्रँचेस आहेत. बरं. कुठल्या? स्पेशलायझेशनमध्ये हां, जसं हां, आपण हां. बघतो तर डेंटिस्ट्रीच्या 8 ब्रँचेस आहेत. जसं की पब्लिक हेल्थ झालं. हां. त्यामध्ये पब्लिक हेल्थशी रिलेटेड पूर्ण म्हणजे जसं की रिसर्च वगैरेमध्ये हं, हं, कोणी हं. जातंय. मास्टर्स इन पब्लिक हेल्थ ते करू शकतं. ओके. MPH वगैरे पण येतं आणि पब्लिक हेल्थमध्ये सुद्धा आपण स्पेशलायझेशन करू शकतो. ओके. त्यानंतर दुसरं येतं ओरल सर्जरी. हां. डेंटिस्ट्री आपली 5 वर्षांची असते. हां. त्यानंतर परत पुढे 3 वर्षांचं स्पेशलायझेशन असतं. ओके. ते फक्त म्हणजे अक्कलदाढ काढणारे डॉक्टर असतात, हां. जे की त्याच्यामध्ये स्पेशलिस्ट असतात आणि ओके. त्यासोबतही बाकीच्या गोष्टी हं, रिलेटेड हं, हं. असतात. नंतर तुमचं तिसरं येतं एंडोडॉन्टिस्ट म्हणतो आपण त्याला, हां. जो की रूट कॅनल स्पेशलिस्ट असतो. तुम्ही ओके. खूप ठिकाणी बघितलं असेल हां, हां, हां. किंवा कधी-कधी कॉम्प्लेक्स केसेस असतात. नॉर्मली बेसिक रूट कॅनलनी ते होत नाही. तर मग तेव्हा रूट कॅनल स्पेशलिस्टची पण गरज पडते. ओके. त्याच्यानंतर चौथा डॉक्टर हा तुम्हाला माहीत आहे की नाही, पण गम स्पेशलिस्ट असतो. गम स्पेशलिस्ट. बरं. फक्त हिरड्यांचा डॉक्टर असतो. ओके. येस. मी तुम्हाला एक नवीन नंतर केस एक सांगणार आहे, जी हां. की खूप वेगळी केस आहे. तर हां. तुम्हाला पण ऐकून असं वाटेल की असं पण असू शकतं का? ओके. ओके. एक पेरिओडॉन्टिस्ट म्हणतो आपण त्याला, जो हां. गम स्पेशलिस्ट असतो. त्याच्यानंतर एक असतं OMDR म्हणजे रेडिओलॉजिस्ट, बरं. ओरल रेडिओलॉजिस्ट. हां. ती पण एक ब्रांच असते वेगळी. त्यानंतर अजून प्रॉस्थोडॉन्टिस्ट म्हणून असतो, जो ओके. फक्त कवळी, जे हां. आपण कवळी बसवतात, त्या सगळ्यांचं काम करतो. आणि प्रॉस्थोडॉन्टिस्टमध्ये अजून एक असतं, जे की आपण म्हणतो फेशियल प्रोस्थेसिस. जे एक तुम्ही ओके. ऐकलं असेल, कोणाला डोळा नाहीये, हां, हां. डोळा बनवतात. कोणाला कान नाहीये, आपण ओके. नकली कान हां, हां, बनवतो. हां, हां, हां. तुम्हाला हे माहीतच नसेल की हे डेंटल सर्जन करतात. ओके. त्यांनी त्याच्यामध्ये हां, हां. स्पेशलायझेशन केलंय. ज्याला ओके. अर्ध बोट नाहीये, हां, बोट हां, हां. गेलंय. त्याच्याकडून प्रोस्थेटिकचं ते बनवतात. प्रोस्थेटिकचं पार्ट. नाक, ओके. कान, डोळा ह्या सगळ्या गोष्टी पण त्यात येतात. ओके. त्यानंतर अजून एक जी फील्ड येते ती येते ओरल पॅथॉलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी. ओके. ही पण एक सुपर स्पेशालिटी आहे डेंटिस्ट्रीमधली. ओके. ओके. अशा या 8 वेगळ्या ब्रँचेस आहेत डेंटिस्ट्रीमध्ये. ओके. मग ऑर्थोडेंटिस्ट हे कशामध्ये? ऑर्थोडॉन्टिस्ट हां. ही पण एक ब्रांच आहे, जे की फक्त तुमचं ब्रेसेसशी रिलेटेड वर्क करतात. म्हणजे ओके. तुमचं जसं की नॉर्मल ब्रेसेस झालं, मेटल ब्रेसेस वगैरे किंवा हां. मग इन्व्हिजिबल ब्रेसेस जे की आजकाल खूप ट्रेंडिंग आहे, हां, तुम्ही हां, हां. बघितलं असेल. बरोबर आहे. तर त्या गोष्टींशी रिलेटेड ते काम करतात. ओके. आणि मग येस. यांच्यापेक्षा तुमचं काम काय वेगळं आहे? यांच्यापेक्षा आमचं काम वेगळं नाहीये. फक्त आमचं कसं आहे, की आता मी जसं की जनरल डेंटिस्ट आहे, हां. ठीक आहे. तर मी सगळ्या गोष्टी करू शकते. जसं की मी ओके. रूट कनाल करू शकते. ओके. दात काढायचंही काम मी करू शकते. ओके. बरोबर. हां. आता जसं की आपण गम्सच्या स्पेशलिस्टबद्दल हं. बोललो, तर हां. स्केलिंग जे दात क्लीन करण्याची गोष्ट असते, हां, हां, ते हां. पण मी करू शकते. ठीक आहे. ओके. फक्त याच्यामध्ये स्पेशालिटी केव्हा इन्व्हॉल्व होते, जर अक्कलदाढ काढायची आहे, राइट? हां. आणि तो खूप अवघड आहे, कॉम्प्लेक्स केस आहे. हां, तर हां, मग हां. मला त्यांना बोलवावं लागतं. ओके. जसं की ओके. आता तुम्ही जनरल डॉक्टर असतो, जनरल हां. फिजिशियन. करेक्ट. पण मग त्याच्यामध्ये ते डायव्हर्सिफाय होतं, की कोणाला हार्ट हं. अटॅक आलाय किंवा काय आलंय, त्याला आपल्याला कार्डिओलॉजिस्टकडेच पाठवावं लागतं. हां, 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 हां. सेम कम्स विथ दिस. फक्त याच्यात असं आहे, की आपण त्या डॉक्टरला ॲज अ कन्सल्टंट म्हणून आपल्या क्लिनिकला बोलवू शकतो आणि मग त्या गोष्टी तशा होतात. आता जसं की रूट कनाल पण आहे. हां. आता काही कॉम्प्लेक्स केस आहे, की ती माझ्याने पॉसिबल नाहीये. हां, हां. अकॉर्डिंग टू माय एक्सपिरियन्स जेवढं मी करू शकते, तेवढं आम्ही नक्कीच करतो. पण जर गरज असली, तर मग आपल्याला त्यांना ॲज अ कन्सल्टंट म्हणून बोलवावं लागतं. ओके. आणि ओके. ब्रेसेस असं आहे, की जनरल डेंटिस्ट ब्रेसेस कोणीच करत नाही. ओके. म्हणजे ऑर्थोवाले तेच. ऑर्थोडॉन्टिस्टला तुम्हाला बोलवावंच लागतं. तर आपण बोलताना तुम्ही बोललात, की रूट कनाल जे असतं हो, बेसिकली, हो. तर ही जी गोष्ट आहे, ही हां. का करावी लागते आणि का होतं असं? म्हणजे दात किडतात का? पहिली गोष्ट. दात किडतात असे, की आता तुम्ही मला सांगा, तुम्ही दिवसातनं किती वेळा ब्रश करता? सकाळ संध्याकाळ 2 टाईम. हां, आता तुम्ही करताय तसं सगळेच नाही करत, बरोबर? हां. किंवा आपण खाल्ल्यावरती गार्गल नाही करत, बरोबर? हां. आपण जेवण करतो आणि ठीक आहे, हं. बरोबर? पाणी पिलं झालं. हं. आता ते जे पार्टिकल्स अडकलेले असतात, ते आपण नाही काढत कदाचित.
राईट. हां, ते हां. पार्टिकल्स तिथेच अडकलेले असतात किंवा आता कोणाकोणाच्या तुम्ही म्हणजे आता कोणाकोणाच्या दातांवरती असं असतं की पिवळा थर साचलेला असतो. हां, बरोबर. बरोबर. ते स्मॉल पार्टिकल्स तिथे जमा होतात आणि ते ओके. आपण क्लीन करत नाही. बरोबर. हं, हं. मग ते क्लीन न केल्यामुळे काय होतं, त्या पार्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असणार. हां. बरोबर. मग ते बॅक्टेरिया आणि जेव्हा आपण ते खातो, बॅक्टेरिया काय करतं, ॲसिड प्रोड्यूस करतं ओके. आणि प्रॉपर क्लीनिंग न झाल्यामुळे हां, ते जे ॲसिड प्रोड्यूस्ड असतं, हां. ते आपल्या जे दाताचे लेयर्स असतात, त्याच्यावरती ते अटॅक करतं ॲसिड. ओके. म्हणजे जो दाताच्या वरचा सगळ्यात वरचा लेयर असतो इनॅमल, ज्याला हां, आपण बोलतो, हां, त्यावरती ते अटॅक करतं हां. आणि मग त्यामुळे त्याचं डिमिनरलायझेशन होतं. म्हणजे असं म्हणू शकता की तो कमजोर होत जातो तो भाग ओके, आणि मग त्यामुळे दाताला कीड लागायला सुरुवात होते. ओके. आणि जसं दाताला कीड लागते, आपण लगेच डॉक्टरकडे जात नाही. हं. कारण की आपल्याला दुखत नसतं. हां. सगळ्यात मेजर दाताच्या डॉक्टरकडे जाण्याचा आपला उद्देशच हाच असतो, की दात दुखायलाय. दुखतोय तरच मी डॉक्टरकडे करेक्ट. जाणार. बरोबर. दुखत नाही आपण जात नाही हं. किंवा आपण कदाचित गेलो पण, तर आपण आता समजा तुम्हाला कोणत्या डेंटिस्टने ॲडवाईस पण केलं, की लाइक तुम्ही फिलिंग करून घ्या. हां, आपण काय हां, सांगतो, "मॅडम मला दुखत नाहीये, मग मी फिलिंग का करू?" हां. बरोबर. आणि तोच पेशंट 6 महिन्यांनी किंवा 1 वर्षांनी परत येतो, की "मॅडम माझा दात दुखतोय." मग आम्ही त्याला खर्चही वाढतो हां. आणि ट्रीटमेंटही वाढते. करेक्ट. तसं मग हा दात किडत जातो. हं, हं, हं. दाताचे 3 लेयर्स असतात. इनॅमल, डेंटिन आणि पल्प. ओके. सगळ्यात वरचा लेयर असतो इनॅमल. हां. ठीक आहे. त्याच्या खालीचा लेयर असतो डेंटिन आणि त्याच्या आतमध्ये असतो पल्प. ओके, तर या पल्पमध्ये असतात आपल्या नर्व्हज. ओके. ज्याने की तुम्हाला वेदना कळतात. हं, आता हं, जसं हं. की तुम्ही थंड खाताय, तर तुम्हाला थंड खाताय हे कशावरनं कळतं? ओके. पल्पवरनं. कारण तुम्हाला ते सेन्सेशन्स होतात. हां, हां, हां. राइट? तर ते थंड खाताय, गरम खाताय ते सेन्सेशन्स होतात. हळू-हळू काय होते, ही कीड आपण इग्नोर केली. हं. ती कीड खाली, खाली, खाली वाढत जाते. ती तुमच्या पल्पपर्यंत पोहोचते हां. आणि जेव्हा ती तुमच्या पल्पपर्यंत पोहोचते, तेव्हा मग तुम्हाला पेन, सेन्सेशन्स जास्त वाढायला लागतात ओके, आणि त्यावेळेला मग रूट कनाल पिक्चरमध्ये येतं ओके, आणि ओके, मग तेव्हा तुम्हाला रूट कनालची गरज पडते. ओके. मग हे तर रूट कॅनलची प्रोसिजर एक्झॅक्टली काय असते आणि त्याला काय-काय आपण ऑप्शन्स करतो त्यासाठी? रूट कनाल एक सिंपल बेसिक प्रोसिजर आहे. हं. आता कसं आहे, खूप लोकांचा हा गैरसमज आहे, की रूट कनालमध्ये खूप पेन होतं. हां. ठीक आहे. पण पेन कसं होतं, कारण की इन्फेक्शन तेवढं वाढलेलं असतं. हं, हं, हं. बरोबर. आणि कधी-कधी काय होतं, दात जेवढा किडलेला असतो, पेशंट सूज पण घेऊन येतात. हां. दाताच्या खाली फोडी आलेली असते आणि त्याच्यातनं पूर्ण पस निघत असतो. ओके. ठीक आहे. आणि कसं असतं, पस जेव्हा असतो, तेव्हा तुमचा जो ॲनेस्थेशिया आपण जे भुलीचं इंजेक्शन देतो, हां. ते वर्क करत नाही. ओके. पसमध्ये. ठीक आहे. आणि कधी-कधी असं असतं, की पेशंट एवढ्या पेनमध्ये असतो, की तुम्हाला एमर्जन्सी रूट कनाल ओपन करावं लागतं. कारण की ओह! पेशंटला गोळ्या देऊनही फरक पडत नाही. ओके. तेव्हा यू हॅव टू डू. बरोबर आहे. तुमच्याकडे काहीच ऑप्शन नसतो. हं, हं, हं. आणि रूट कनाल कसं असतं, तुम्ही पेनमध्ये येतात. हां. बरोबर. त्यामुळे मग लोकांचं हे मिसअंडरस्टँडिंग झालंय, की रूट कनालमध्ये खूप दुखतं आणि हां. पेशंटचे पास्ट एक्सपिरियन्सेस. आता मी कोणत्या डॉक्टरबद्दल कमेंट नाही करू शकत. पण हां. कसं असतं, आता पर्सनली तुम्हाला जो डॉक्टर आवडेल, तो मला पण आवडेल असं नसतं. नाहीये. बरोबर आहे. त्यात ते प्रत्येकाचं वेगळं-वेगळं असतं. करेक्ट. त्यामुळे आपण त्यावरती कमेंट नाही करू हां. शकत. पण रूट कनाल खूप साधी आणि पेनलेस प्रोसिजर आहे. आजकालच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीजमुळे सुद्धा ती खूप ईझी झाली आहे. आजकाल तुम्ही बघाल तर डॉक्टर सिंगल सिटिंग रूट कनाल पण करतात. सो दॅट ओके. लोकांच्या फेऱ्याही वाचतात. पहिल्यांदा काहीतरी 8-8 दिवसांनी यायला हां, लागायचा. म्हणजे पहिले कसं व्हायचं, की आता समजा मी तुम्हाला आज बोलवलं, तर मग मी तुम्हाला 2-3 दिवसानंतर बोलवणार. हे आजही हां. करावं लागतं. पण जर केस ऑफ इन्फेक्शन असेल, तर हां. तेवढं तुम्हाला थांबावंच लागतं. हां. पण इन्फेक्शन नसेल, नॉर्मल केस असेल, तर तुम्ही तसं पण करू शकता. ओके. तर आता मी तुम्हाला रूट कनाल हे काय प्रोसिजर असते? हां. पहिले तर आपण विदाऊट ॲनेस्थेशिया वर्क करू शकत नाही. हां. कारण काय असतं, तुमच्या नसला कीड लागलेली असते आणि तुम्हाला हां. पूर्ण सेन्सेशन्समुळे त्रास होत असतो. ठीक आहे. करेक्ट. तर आपण काय करतो, आपण तो तेवढा पार्ट बधीर करतो. हां. म्हणजे भुलीचं इंजेक्शन द्यायचं. खाली असेल तर आम्हाला ब्लॉक द्यावा लागतो आणि वरती असेल तर आम्ही तेवढं फक्त लोकल ॲनेस्थेशिया देतो. ओके. जसं की बाकी याच्यामध्ये आपल्याला पूर्ण जनरल ॲनेस्थेशिया द्यावं हां, लागतं हां, काही हां. सर्जरी असेल तर. याच्यामध्ये फक्त लोकल ॲनेस्थेशिया देतो. तो अंदाजे 3 ते 4 तास राहतो ओके. ट्रीटमेंट झाल्यावरती. ओके. ॲनेस्थेशिया दिल्यावरती जी कीड असते दाताला लागलेली ती हां. पूर्ण क्लीन करतो.
ओके. नसपर्यंत पूर्ण क्लीन करतो. हं. आणि त्यानंतर मग जे आमचं मशीन असतं त्यानी आपण पूर्ण दाताच्या मुळापर्यंत ते नस क्लीन करतो. म्हणजे ती जी पूर्ण लागलेली कीड असते हां, हां, हां. ती पूर्ण क्लीन केल्या जाते. इन्फेक्शन असेल तर ड्रेसिंग द्यावं लागतं आणि जर काही इन्फेक्शन नसेल हां. तर मग आपण ते पूर्ण फिल करतो तो हां. रूटपर्यंत सील करतो आणि मग त्यानंतर वरनं परमनंट फिलिंग केलं जातं. म्हणजे परमनंट म्हणजे की जो तुमचा पूर्ण दात किडलेला होता हां. किंवा तो आपण काढून टाकला होता हं. किडीमुळे, तो आपण पूर्ण परमनंट सिमेंटने तो दात परत तसा बनवतो ओके. आणि मग त्यानंतर आपण दातावरती कॅप लावतो. ओके. आता कॅप लोकांचं असं असतं, काही वेळेला काय होतं, लोकं रूट कनाल करतात, हं. दुखणं थांबतं, पेशंट येतच नाही कॅप लावायला. ओके. पण हे असं करायला नको. कारण काय असतं, की तुमचा जो रूट कनाल केलेला दात असतो, त्याला आपण ऑलरेडी ट्रीटमेंट करून वाचवलाय. हां. तो किडीमुळे ऑलरेडी कमकुवत झालेला असतो. बरोबर. तर कमकुवत झालेल्या दाताला प्रोटेक्शन म्हणून आणि तो जास्त काळ टिकावा, त्यासाठी आपण त्यावरती कॅप कॅप लावतो. लावतो. तर ही कॅप पण तेवढीच गरजेची आहे, जेवढं रूट कनाल गरजेचं आहे. ओके. आणि एखाद्या वेळेस असंही होऊ शकतं, की कॅप निघते. हं. पण जर निघाली आहे, आता खूप पेशंट्स करतात, महाग कॅप लावतात, निघाली, पेशंट फेकून देतात कॅप. ओके. पण तसं न करता जर तुम्ही एका दिवसात परत आलात किंवा आता समजा माझा पेशंट आहे, तर मग आता की मॅडम माझी कॅप निघाली आहे. हं. चुकून आता पेशंटला आपण जरी रेस्ट्रिक्शन सांगितले, की हं. हे खाऊ नका, ते खाऊ नका, तरी कदाचित एखाद्या वेळेला होतंच. हां. पेशंट खातो पण. आता स्टिकी फूड नका खाऊ सांगितलं तरी होतं एखाद्या वेळेला. मग त्यावेळेला तुम्ही जर तुमची कॅप निघाली आहे, लगेच तुमच्या डॉक्टरांना फोन करा, की असं-असं आहे, माझी कॅप निघाली आहे. जर पॉसिबल असेल तर तो डॉक्टर तीच कॅप तुमची परत लावून देऊ शकतो. ओके. ओके. येस. तर ही अशी रूट कनालची प्रोसिजर असते. ओके. येस. पण समजा कॅप नाही लावली, हां. तर काय परिणाम होतात? सर जर कॅप नाही लावली, तर आता तुमचा दात जो असतो तो ऑलरेडी किडीमुळे खूप खराब झालेला हां. असतो. बरोबर? तो खूप ब्रिटल असतो हं. आणि आपण जरी ते फिलिंगने तेवढं पोर्शन बनवलेलं असतं, हं. तरी त्याच्यामध्ये मायक्रो लिकेजचे चान्सेस असतात. परत ओके. कीड लागण्याचे पण चान्सेस असतात आणि ते असतं आणि त्याच्यानंतर असंही होऊ शकतं, की ते फिलिंग जे आहे ते हळू परत निघत जातंय. ओके. आणि जो आता मनी वाईज जरी सांगायचं म्हटलं, जरी तो तुम्ही जेवढा खर्च केलाय, कदाचित नंतर तो पण वाया जाऊ शकतो. हां. कारण मग तुम्हाला तो दात पूर्ण किडून पडलाय, खराब झालाय, हां. परत नंतर काढावं लागेल. काढावाच लागेल. त्याला काही ऑप्शन नसतो. ओके. त्यामुळे आपण त्यावरती कॅप लावतो आणि कॅप लावली तर तुमची जी खाण्याची एफिशियन्सी असते, हां. ती पण बेटर राहते आणि कॅप जी तुमचे बाकीचे दात दिसतात, तशीच दिसते. ओके. राइट. त्यामुळे मग ते तुम्हाला नॅचरल टूथ जसा आहे तसा तो दात दिसणार. मग तुमची जी खाण्याची एफिशियन्सी आहे ती पण तेवढीच मेंटेन राहते. ओके. त्यामुळे कॅप लावणं पण तेवढंच गरजेचं आहे, जेवढं रूट कनाल गरजेचं आहे. ओके. पण मग येस. कॅप बसवल्यावरती तिथे काही अडकण्याची किंवा काही हां. जेम्स साठण्याची काही भीती नाही? कॅप बसवल्यावरती अडकण्याचं एक सांगायचं म्हटलं तर जर चांगली कॅप असेल तर त्यात अडकत नाही. ओके. येस. पण जर तरी पण कुठेतरी थोडंफार आता पेशंटचं असतं, की आम्हाला अडकतंय आणि त्यामध्ये जे आपण पालेभाज्या असतो, हं, जसं हं. की मेथी, कोथिंबीर हां, हां, वगैरे हां. ते अडकू शकतं आणि बघायला गेलं तर सर ते तुमच्या नॅचरल दातातही अडकतं. ते तर आहेच. हो. हां, तर दॅट इज नॉर्मल. पण मग ते पेशंटला कसं होतं सायकॉलॉजिकली, की नाही माझा जो दात लावलाय, मला तिथेच अडकतंय. ओके. कारण की ते ट्रीटमेंट केलेलं असतं. हां. त्यामुळे पेशंटचं लक्ष कितीही नाही म्हटलं तरी त्या एका दाताकडेच असतं. बरोबर, बरोबर. आणि जरी अडकलं तरी त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही फ्लॉसिंग करा. ओके. येस. फ्लॉसिंग नॅचरली तुम्ही केलं पाहिजे आणि कॅप लावलेला दात असला तरीही तुम्ही केलंच पाहिजे. ओके. येस. फ्लॉसिंग एक्झॅक्टली काय आणि ते कसं करतात? फ्लॉसिंग म्हणजे सर एक्झॅक्टली एक दोरा असतो, हां. वॅक्स कोटेड दोरा असतो. तुम्हाला ते वेगळ्या-वेगळ्या टाइप्समध्ये भेटतं. पूर्ण तुम्हाला असं एक दोऱ्याचं रीळ सारखं भेटतं, हां. कोलगेटचं भेटतं. हां. त्याच्या पॅकेटमध्ये तो फ्लॉस असतो. तो हं. तेवढा काढायचा, कट करायचा आणि तुम्ही तो यूज करू शकता. ओके. किंवा मग तुम्हाला एक असं स्टिकच्या फॉर्ममध्ये भेटतं. हां. स्टिक असते प्लास्टिकची आणि त्याला एक सिंगल दोरी असते. हां. ती तुमच्या फक्त दातांच्या मध्ये टाकायची आणि बाहेर काढायची. दॅट्स इट. ओके. खूप सिंपल आहे फ्लॉसिंग. ते केलं पाहिजे. त्याने तुमची गम्स आणि टूथ दोघांची हेल्थ चांगली राहते. ओके. येस. पण मग त्याने गॅप वगैरे पडत नाही दातामध्ये? नाही. कारण की तो खूप पातळ दोरा असतो सर. त्यामुळे ओके. त्याच्यामुळे दातांमध्ये गॅप पडण्याचे काहीही चान्सेस नसतात. तुमचे दात जरी नॅचरली पूर्ण क्लोज नसतात, बरोबर. हां. त्यामध्ये एक
चा राहतोच गॅप गॅप. असतो. हां. तर त्यामधनं ते तुम्ही बरोबर क्लिनिंग करू शकता. मग मला एक सांगा, दात क्लीन करण्याची योग्य पद्धत काय आहे? तुम्ही ब्रशिंग एक प्रॉपर टेक्निकने केलं पाहिजे. हां. ठीक आहे. आणि असं नाहीये की तुम्ही 5 मिनिटं ब्रश केलं म्हणजे तुमचे दात चांगले होतील. हां. ठीक आहे. तर दात क्लीन करण्याची सोपी पद्धत म्हणजे तुमचा जो ब्रश आहे त्याला तुम्ही असं 45 डिग्री अँगलला पकडायचं हां. आणि खाली असं क्लीन करायचं. आपण काय करतो, आपण असं ब्रश करतो. हां. असं ब्रश केल्याने दात झिजतात ओके. आणि जोरजोरात ब्रश केल्याने सुद्धा दात झिजतात. असे खूप पेशंट्स असतात, ते त्यांना पेशंटची सायकॉलॉजी आहे की मी जर जोरात ब्रश केलं तर माझे दात स्वच्छ राहणार. हां. जोरात ब्रश केल्याने दात स्वच्छ राहत नाही. जोरात ब्रश केल्याने दात सेन्सिटिव्ह होतात आणि जास्त पिवळे पडतात. ओके. कारण की तुमचा आतला लेयर एक्सपोज होतो. ओके. तर तुम्ही जेवढं जोरात ब्रश करणार ते तेवढं तुमच्यासाठी प्रॉब्लेम्स क्रिएट करणार. ओके. असे खूप पेशंट्स असतात ज्यांच्या हिरडी आणि जो दात असतो, हिरडीला लागून आपला दात असतो, हो. हिरडीच्या खाली पेशंटला खाचे पडलेले असतात. ओह! त्याला आम्ही सर्व्हायकल अब्रेजन म्हणतो किंवा हां. इरोजन म्हणतो. तर पेशंटला असं वाटीसारखं असं पूर्ण, कारण पेशंटनी एवढं हार्श ब्रशिंग केलेलं असतं की पेशंटला पूर्ण दातांच्या इथे खाचे पडलेले असतात. ओके. म्हणजे हे जोरजोरात ब्रश ब्रश केल्याचं. केलं, जोरजोरात ब्रश बिलकुल नाही केलं पाहिजे. 2 ओके. मिनिटासाठी ब्रश करा. प्रॉपर टेक्निकने ब्रश करा. 45 डिग्री अँगलला ब्रश पकडून असा ब्रश करा स्वीपिंग मोशनमध्ये हां. आणि किंवा सर्क्युलर मोशनमध्ये ब्रश करा. हे सगळ्यात ओके. बेस्ट टेक्निक आहे ब्रशिंगची. आणि साधारण ब्रश जो आहे तो हां. किती महिन्याला किंवा वर्षातून किंवा कधी बदलला पाहिजे? आता जसं की तुम्हाला सांगू तर लेडीज 6-6 महिने ब्रश फेकत नाही. हां. बरोबर. त्या बाबतीत ते खूप कंजूसी करतात. करेक्ट. आणि जेंट्सचा तुम्ही जर बघितलं, जर तुम्ही मला बोललात की सिव्हिअर ब्रशिंग, हां. तर जेंट्सचे ब्रश 15 दिवसात खराब होतो. हां. कारण ते करेक्ट. एवढ्या फोर्सनी ब्रश करतात. हां. ठीक आहे. ब्रश चेंज करण्याचा तुमचा ड्युरेशन असलं पाहिजे 3 ते 4 महिने. ओके. 3 ते 4 महिन्यामध्ये तो ब्रश जरी चांगला दिसत असला तरी तो फेकूनच द्यायचा आहे. ओके. त्यावरती ब्रश इफिशियंटली वर्क करत नाही. बरं. ब्रशचे जे ब्रिसल्स असतात हां. त्याची इफिशियन्सी कमी होते. त्यामुळे बेटर आहे 3 ते 4 महिन्यामध्ये ब्रश चेंज केला पाहिजे. ओके. ओके. आणि जर असं आहे की तुम्हाला नाही कळत आहे आणि तुमचे ब्रश खराब होतातच आहे. हां. आता जसं की जेंट्समध्ये दर 15 दिवसाला तुम्हाला ब्रश चेंज करावा बरोबर. लागतोय. तुम्ही त्यासाठी अल्टरनेटिव्ह चूज करा. इलेक्ट्रिक ब्रशकडे शिफ्ट व्हा. आता आपण जे नॉर्मल ब्रश यूज करतो त्यामध्ये प्रेशर अप्लाय करणं हे तुमच्या हातात आहे. करेक्ट. किती जोरात प्रेशर अप्लाय करणार सगळं तुमच्या हातात आहे. राईट. हां. तर इलेक्ट्रिक ब्रशेसमध्ये त्याला प्रेशर सेन्सर्स असतात. बरं. तुम्हाला फक्त ब्रश ऑन करायचा आहे, त्याला बटन असतं, ऑन करायचं आहे, प्लेस करायचं आहे आणि ते ऑटोमॅटिक तुमचं ब्रशिंग होणार. ओके. जर तुम्हाला हा प्रॉब्लेम असेल, शिफ्ट करा इलेक्ट्रिक ब्रशेसवरती. काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके. मग त्याचं साधारण किती ड्युरेशन आहे त्याची लाईफ? त्याची लाईफ तुम्हाला जर तुम्ही ब्रश घेतला, तुम्हाला त्याच्यासोबत वॉरंटी वगैरे येते. तुम्ही चांगली एक स्टँडर्ड कंपनी चूज केलीत तर त्याची तुम्हाला एक स्पेसिफिक 1 वर्षाची वगैरे वॉरंटी येते. ओके. मग ते ब्रश 1 वर्ष वापरले चालू शकतात? हो. पण त्याचं जे हेड आहे ते तर तुम्हाला चेंज केलं पाहिजे. तो ब्रश आणि हेड वेगळं ओके. ओके. वेगळं भेटतं. सो तुम्ही हेही करू शकता की तुम्ही जो खालचा बॅटरीचा जो हेड आहे, लोअर पार्ट आहे, हां. तो तुम्ही एकच ठेवू शकता आणि तुम्ही आणि तुमचा वाईफ दोघं वेगळे हेड बाय करू शकता किंवा तुम्ही दोघं वेगळ्या हां. कलरचे पण हेड बाय केले तरी तुम्हाला माहिती की माझा कलर हा आहे, त्यांचा कलर हा आहे. हां. त्याच्यामध्येही काहीच इश्यू नाहीये. तर तुम्ही तसंही करू शकता. आता हे झालं ब्रशचं. येस. टूथपेस्ट जी आहे ती साधारण कुठली वापरली पाहिजे? आज मार्केटमध्ये आयुर्वेदिक आहे किंवा बाकी खूप साऱ्या कंपन्या आहेत. हो. तर तुमच्या हिशोबाने कुठली बेस्ट आहे? आता सर कसं आहे बघा, वन टूथपेस्ट डझंट फिट फॉर ऑल. एकच टूथपेस्ट सगळे वापरतायत. हां. तुमचा प्रॉब्लेम वेगळा आहे, त्यात दुसऱ्याचा प्रॉब्लेम वेगळा आहे. आता तुमच्या घरामध्ये समजा तुम्हाला सेन्सिटिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे हां. आणि तुमच्या वाईफच्या हिरड्यांमधनं रक्त येतंय. हां. बरोबर. आणि तुमचं मूल आहे 3-4 वर्षांचं. हां. तुम्ही पण तीच टूथपेस्ट वापरताय, त्या पण तीच टूथपेस्ट, त्या तुमच्या मुलाला किंवा मुलीला पण तुम्ही तीच टूथपेस्ट देताय. सो हे बिलकुल चुकीचं आहे. ठीक आहे. कारण की प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगळी वेगळी आहे. त्यामुळे टूथपेस्ट पण वेगळी वेगळी असली पाहिजे. आता ओके. जसं की मार्केटमध्ये खूप आहे, हर्बल आहे,
त्यानंतर आयुर्वेदिक आहे, सेन्सिटिव्हिटीसाठी वेगळी आहे, हां. ब्लीडिंग गम्ससाठी वेगळी आहे. तर आता आपण त्याचं कंटेंट लक्षात घेऊन केलं पाहिजे किंवा तुम्ही एक साधं तुमचे जे रेग्युलर डेंटिस्ट असतील, हां. तुम्ही त्यांनाही विचारलं तर तेही तुम्हाला पेस्टचे ऑप्शन्स सांगू शकतात. आता जसं की एक बेसिक कंटेंट असतं, जसं की आपल्याला काय ते ब्रश केलं म्हणजे फोम झाला की असं वाटतं खूप हां. छान आहे. ब्रश झाला. करेक्ट. बरोबर. हं. तर फोमिंगसाठी त्याच्यामध्ये SLS असतं. हे हां. कोणतीही पेस्ट घेतली त्यात तुमचं असणारच आहे. हं. ठीक आहे. आणि मेन जे असतं ते असतं फ्लोराईड. ओके. तर फ्लोराईड कंटेंट तुमच्या पेस्टमध्ये किती आहे? त्यावरती हां. पण डिपेंड करतं. आता जसं की अडल्ट आहे, तर अडल्टमध्ये 500 ते 1000 PPM फ्लोराईड असलं पाहिजे. ओके. आणि लहान मूल आहे तुमचं, हां. 6-7 वर्षाच्या पेक्षा लहान, हां. तर त्यामध्ये फ्लोराईडचं जे कंटेंट आहे ते 500 PPMच्या खाली पाहिजे. जे की आपण ओके. करतच नाही. नाही करत. बरोबर. आपण जी टूथपेस्ट वापरतो तीच आपण त्यांना पण देतो. बरोबर. बरोबर. तर त्यांचं फ्लोराईड कंटेंट, त्यांची जी फ्लोराईडची गरज आहे ती खूप वेगळी आणि तुमची खूप वेगळी आहे. हां. बरोबर. बरोबर. त्यामुळे तुम्ही खूप पेशंट बघितले असतील किंवा खूप लोकांचे पण दात बघितले असतील, असे पांढरे चट्टे असतात. हां, 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 हां. तर ते फ्लोरोसिस आपण त्याला बोलतो. ओके. ते फ्लोराईड कमी किंवा जास्त असल्यामुळे असतं. तर हे तुमचं जे टूथपेस्ट आहे ते तुमच्या गरजेनुसार वेगळं-वेगळं चेंज होतं. जसं की आता सेन्सोडाईनचं तुम्ही ऐकलं असेल, हां. रॅपिड रिलीफ. तर करेक्ट. ज्या पेशंटला सेन्सिटिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी ती टूथपेस्ट यूज करावी. आता तुम्हाला जर सेन्सिटिव्हिटीचा प्रॉब्लेमच नाहीये हं. आणि तुम्ही रॅपिड रिलीफ वापरताय, यात काही पॉइंटच नाहीये. हां. राइट. तुम्ही नॉर्मल टूथपेस्टही वापरू शकता त्याच जागी. बरोबर आहे. आता जसं की एक पेशंट आहे, ज्याला ऑलरेडी सेन्सिटिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे आणि तो हां. चारकोल टूथपेस्ट यूज करतोय. ओह! ज्याच्यामध्ये ऑलरेडी अब्रेसिव्ह पार्टिकल्स आहे. हां, हां. अब्रेसिव्ह पार्टिकल्समुळे त्यामुळे तुमचे दात घासले जाणार. हं. त्या पेशंटला ऑलरेडी सेन्सिटिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे आणि तो त्यात बरोबर आहे. ती टूथपेस्ट यूज करतोय, म्हणजे तो प्रॉब्लेम अजून वाढणार आहे हां. रॅदर दॅन कमी होण्यापेक्षा. त्यामुळे टूथपेस्ट जी पण चूज करताय वाईजली चूज करा. ओके. येस. ओके. पण एक सर्वसामान्य फॅमिली ज्यांना काही त्रास नाही, पण त्याच्यासाठी एक आयडियल टूथपेस्ट आहे. मग आयुर्वेदिक घ्यावी, हर्बल घ्यावी की नॉर्मल कुठलीही घ्यावी? तुम्ही एक नॉर्मल बेसिक टूथपेस्ट यूज करू शकता. जसं की आता पण एक बेसिक, जसं की आता कोलगेट टोटल हां. किंवा पेप्सोडेंट हे बेसिक टूथपेस्ट आहे. हां. ती तुम्ही कोणीही वापरू शकता. ओके. कारण ती नॉर्मल तुमच्या डेली रुटीनसाठी आहे. आता ओके. समजा तुम्हाला सेन्सिटिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे, हां. पण तो जर लाईफ टाईम नाहीये, हं. बरोबर. तुम्हाला एक 5-10 दिवसांसाठी किंवा 10-15 दिवसांसाठी तुम्ही ती टूथपेस्ट यूज करताय हां. आणि त्यानंतर जर तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय, नॉट नेसेसरी की तुम्ही तीच टूथपेस्ट कंटिन्यू केली पाहिजे. ओके. त्यानंतर मग तुम्ही तुमच्या रेग्युलर टूथपेस्टवरती शिफ्ट होऊ शकता. आता जसं की पेशंटच्या दातातनं रक्त येतंय हां. आणि पेशंटने क्लिनिकला जाऊन क्लिनिंग करून घेतलं. हां. मग क्लिनिंग केल्यानंतर ब्लिडिंग त्याचं ऑलरेडी कमी होणार आहे. हां. बरोबर. आणि जेव्हा ते पहिल्यांदा आलेले, आम्ही त्यांचं ब्लिडिंग गम्स आणि ते चेक करून त्यांना एक ब्लिडिंग गम्सची टूथपेस्ट दिली. हां. बरोबर. मग त्यांचं ब्लिडिंग गम्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. त्यानंतर मग त्यांना ती टूथपेस्ट यूज करण्याची गरजच नाही. हां. मग त्यांनी आपल्या रेग्युलर टूथपेस्टवरती नंतर शिफ्ट झालं तरी चालतं. तुम्ही आता दातातून रक्त येणं म्हटलात. हो. मग नॉर्मली आपण ब्रश करताना दातातून रक्त येतं. हां. मग त्यामागची काय कारण आहेत? दातातून ब्रश करताना दातातून रक्त यामुळे येतं कारण की आपण दातांची प्रॉपर क्लिनिंग करत नाही. ओके. येस. कारण आता बघा, जसं की आता तुम्ही जेवण केल्यानंतर गार्गल केलं का? नाही हां. केलं. बरोबर. त्यामुळे काय झालं, जो आपण बघतो दातावरती पिवळा लेयर जमा होतो. हां. बरोबर. मग तो जमा होत जातो. आपण क्लिनिंग अजून दुर्लक्ष करतो. मग हां. त्यामुळे तो लेयर वाढत जातो. आधी तो लेयर सॉफ्ट असतो. हां. बरोबर. त्यानंतर मग तो लेयर हळू-हळू हार्ड होत जातो. ओके. तो लेयर हार्ड झाल्यावरती तो आपल्या दाताच्या जी नेकलाईन असते हां. हिरड्यांच्या वरती, हां. तिथं तो लेयर जमा होतो. त्यामुळे त्याच्यात ऑब्वियस आहे बॅक्टेरिया, मायक्रो ऑर्गॅनिझम सगळं असतं. हां, हां. बरोबर. त्यामुळे तुमच्या हिरड्यांना इन्फेक्शन होतं ओके. आणि त्याला आपण ब्लीडिंग गम्स असं बोलतो. आणि मग जेव्हा तुम्ही ब्रश करता तेव्हा तुमच्या हिरड्यांमधनं रक्त निघतं आणि तुम्हाला वाटतं की ब्रशिंगमुळे रक्त निघतंय. पण ते हां. ब्रशिंगमुळे रक्त नसतं निघत. ते तुमच्या निष्काळजीपणामुळे आणि तुम्ही जे प्रॉपर ओके. क्लिनिंग नाही केलं त्याच्यामुळे निघतं. खूप लोकं अशी असतात जी वर्षानुवर्ष डेंटिस्टकडे त्यांनी दात पण क्लीन केलेले नसतात. हां. तर हा प्रॉब्लेम त्यामुळे होतो. येस. आणि ब्लीडिंग गम्स खूप मेजर प्रॉब्लेम आहे. जसं की तुमच्या ब्लीडिंग गम्समुळे
तुमचे दात नंतर हलू पण शकतात. बर. जसं जसं तुमचा गम्सचा प्रॉब्लेम वाढत जातो. हां. आता समजा तुम्हाला ते कॅल्क्युलस जे आपण बोलतोय, पिवळा थर साचलेला आहे हां, हां. दातावरती, तो दिसतोय, हं. तरी पण तुम्ही इग्नोर करताय, राईट? ओके. आणि तो जसं जसं वाढत जातोय, ते काय करतं, तुमची हिरडी खात जातं आणि तुमच्या हो. बोनला कमी करत जातं. आणि तो जो पिवळा लेयर असतो, तो अजून खाली 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 वाढत जातो, बरोबर? ओके. त्यामुळे तुमची जी गम्सची हेल्थ असते ती खूप कमजोर होते. आणि हो. लोकांना काय वाटतं, की स्केलिंग केल्यानंतर मग आमचे दात हलतायत, हां. बरोबर? खूप लोकांचा प्रश्न असतो, करेक्ट, की करेक्ट, करेक्ट. क्लिनिंग केलं आणि आमचे दात हलायला हां. लागले. खूप करेक्ट. लोकांचा. पण ते दात ऑलरेडी हालत होते. हां. ते क्लिनिंग केल्यामुळे कधीच दात हलत नाही. क्लिनिंग केल्यामुळे तुमच्या हिरड्यांची जी हेल्थ आहे, ती चांगली राहते. आणि त्या ओके. तुमच्या हिरड्या लाल झाल्या होत्या. आता तुम्ही खूप लोकांचं बघितलं असेल, की म्हणजे आम्ही खूप लोकांचं बघतो, कॅल्क्युलस जमा झालंय, हिरड्या पूर्ण लाल झाल्यात. जर तुमच्या ह्या भागामध्ये फक्त कॅल्क्युलस असेल, हां. तुम्ही बाकीच्या हिरडीतला कलर बघा आणि इथला कलर बघा, हा पूर्ण रेडनेस आलेला असतो. त्याला आपण जिंजायव्हायटिस बोलतो. ओके. हे म्हणजे गम्सचं इन्फेक्शन. आणि हे रिव्हर्सिबल असतं. जर तुम्ही प्रॉपर क्लिनिंग करून घेतलं, हं. तर हे रिव्हर्सिबल असतं. पण जर तुम्ही हे कंटिन्यू होत राहिलं, तर हां. मग त्याला आपण नंतर पेरिओडॉन्टायटिस म्हणतो. जो की ओके. तुमचं पेरिओडॉन्टल हेल्थला पूर्ण अफेक्ट करतो. म्हणजे जे हिरडी, हं. तुमचं आतमधलं दातांचं हाड असतं, त्याला अफेक्ट करतो आणि मग नंतर दात हलायला लागतात. ओके, ओके, सो ओके. दात हलणं हे स्केलिंगमुळे नाही होत. स्केलिंगमुळे तुमच्या हिरड्या चांगल्या राहतात. जी तुमची गम हेल्थ असते, ती रिस्टोअर होते. ओके. येस. त्यामुळे दर 6 महिन्याला क्लिनिंग करूनच घेतलं पाहिजे. जर गरजेचं असेल तर. आणि डॉक्टर पण जर गरजेचं असेल तरच स्केलिंग करतात. बरोबर आहे. कारण की जर गरजेचं नसेल तर स्केलिंग करण्यात काही अर्थ नाहीये. जर करेक्ट आहे. स्केलिंग गरजेचं आहे तर दर 6 मंथ्समध्ये तुम्ही स्केलिंग केलंच पाहिजे. ज्या लोकांच्या दातातून रक्त येतं, येस. ते काही सिरियसली घेत नाहीत. मग बरोबर. अशा काही केसेस आहेत का, की दातातून रक्त येत होतं, सिरियसली घेतलं नाही आणि नंतर दुखायला लागलं आणि मग तुमच्याकडे आलेत आणि मग असं कळलं, की यार खूप मोठं इन्फेक्शन झालंय? हो. सर म्हणजे खूप वेगळी केस आहे. याच्यापेक्षाही वेगळी अशी की एक पेशंट होती. 11वी-12वीत असेल ती. हां. मग त्यांचा ॲक्चुअली प्रॉब्लेम हा होता की तिचे दात थोडे पुढे होते. ठीक आहे. ओके. तर ते ब्रेसेससाठी आले होते. हं. पण ते जेव्हा ब्रेसेससाठी आले, तर मग आम्ही चेक केलं आणि चेक करून असं होतं की तिच्या तोंडातनं खूप स्मेल यायचा. हां. ठीक आहे. मग आम्ही तिला ॲडवाईस केलं आणि तसंही आपण ब्रेसेस करण्याच्या आधी क्लिनिंग करतो. हां. क्लिनिंग ज्याला आपण स्केलिंग बोलतो. बरोबर. स्केलिंग आपण ब्रेसेसच्या आधी करतो. मग आम्ही जेव्हा स्केलिंग केलं, ठीक आहे. अक्षरशः असं होतं की आम्हाला डबल मास्क घालावा लागायचा. ओह! येस. म्हणजे डबल मास्क लावून आपल्याला स्केलिंग करावं लागत होतं. मग आम्ही स्केलिंग केलं आणि स्केलिंग केल्यावरही आम्ही चेक केलं की तिचं थोडंसं टूथ मोबिलिटी होती. म्हणजे हं. दात थोडेफार हलत होते. मग त्यानंतर आम्हाला ऑब्व्हियसली आपल्याला ब्रेसेस करायचे तर मग आपण ओ-पी-जी आणि त्या सगळ्या गोष्टी सजेस्ट करतो. बरोबर. म्हणजे जो पूर्ण दातांचा एक्स-रे असतो तो आपल्याला लागतो. हां. मग आणि तिला हा बॅड ब्रेथचा पण प्रॉब्लेम होता. आम्ही क्लिनिंग वगैरे केलं. मग आम्ही तिला सजेस्ट केलं की ओ-पी-जी तू करून घे. हां. मग तिने ओ-पी-जी केलं आणि ओ-पी-जीमध्ये मग आम्हाला दिसलं की तिची बोन लेव्हल्स खूप कमी आहे. ओके. ठीक आहे. मग त्यानंतर आम्ही तिला मग जे मी तुम्हाला सांगितलं होतं गम्सचे स्पेशलिस्ट असतात. हां, हां, हां. ठीक आहे. मग त्यांच्याकडनं आपण परत त्यांचं डीप क्लिनिंग ज्याला आपण बोलतो. हां. पूर्ण गम्स ओपन करून, ते हिरड्यांमधनं प्रॉपर क्लीन करून, ओके. ते सगळं आपण तिचं एक-एक साइड करत घेतली आणि त्यानंतर आपण तिचं स्माईल डिझायनिंग जे की त्यांचं रिक्वायरमेंट होती. हां, हां. आलेले ते त्यासाठीच होते, की मला माझ्या दातातले जे गॅप आहेत आणि जे दात पुढे आलेत ते पूर्ण मागे करून हवे. हां, हां. पण पहिले तिचा जो बॅड ब्रेथ आणि जो हा प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह करावा लागला आणि ओह! याच ट्रीटमेंटसाठी आपल्याला जवळ-जवळ 3-4 महिने गेले. ओह! आणि त्यानंतर आम्ही तिच्या स्माईल डिझायनिंग आणि मग स्माईल डिझायनिंगमध्ये सुद्धा असं झालं, की आता ट्रीटमेंटचं ऑप्शन काय? कारण की ऑब्व्हियस आहे तिच्या हिरड्या थोड्या कमजोर होत्या, थोडे हं. दात हलत होते आणि त्यामध्ये जर आपण ब्रेसेस लावणार, हां. तर त्यामध्ये तो फोर्स खूप जास्त हां, असतो हां. त्या मानाने. तर मग ते सगळं तिला पॉसिबल होईल, नाही होईल किंवा नंतर आफ्टर इफेक्ट कारण ती फक्त 11वी-12वीची मुलगी होती. हां. बरोबर.
आणि ते जर ती ट्रीटमेंट करते तर ते तिच्या लाईफ टाईमसाठी असलं पाहिजे. तर करेक्ट. तो सगळा विचार करून मग नंतर आम्ही तिचं ट्रीटमेंट केलं. पण मग नॉर्मली हे जे म्हणतोय, की बॅड ब्रेथ म्हणतोय आपण, हो. की वास येतोय हो. प्रचंड. मग ही गोष्ट का होते? ही गोष्ट बॅड ब्रेथ जे आहे, एकतर तुम्ही प्रॉपर आता तुम्ही ब्रश करता, हां, ठीक आहे. त्यातल्या त्यात चला तुम्ही फ्लॉसही करताय, हां, पण तुम्ही टंग क्लीन करता का? हां. ब्रश करताय, फ्लॉसिंग करताय, टंग क्लीनिंग करत नाहीये हं, किंवा मग फ्लॉसिंग व्यवस्थित करत नाहीये. त्यामुळे जे दातांमध्ये अडकलेलं आहे, आता समजा तुम्ही रात्री जेवण केलं हं. आणि तुम्ही ब्रशच नाही केलाय. हां, ब्रशच नाही केला तर फ्लॉसही नसेलच केला. बरोबर. बरोबर. मग ते सकाळपर्यंत तसंच आहे. सकाळपर्यंत सगळे बॅक्टेरिया जमा झालेत. सगळं तेच प्रोसेस त्यांची चालू आहे. त्यामुळे तुम्हाला बॅड ब्रेथ होणारच आहे. तुम्ही स्मोकिंग करताय. स्मोकिंगमध्येही बॅड हां. ब्रेथ होतं. बरोबर. त्यानंतर सलायवा जास्त प्रोड्यूस होत नाहीये. हां. तुम्ही जर म्हणजे कोणत्या मेडिकेशन्समध्ये आहे किंवा तुम्हाला ड्राय माउथचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही ओके. पाणी जास्त पित नाहीये. पाणी सेल्फ क्लिन्झिंग आहे. हां, पाणी बरोबर. पिताय, सगळ्या तोंडात ते पाणी फिरतं. करेक्ट. ऑटोमॅटिक सगळं क्लीन्झ क्लीन होतं. होतं. नंतर तुमची जी थुंकी आपण बोलतो, हं. ती पण सेल्फ क्लिन्झेबल असते. त्यामुळे सुद्धा सगळ्या दातांमधलं क्लीन होतं. हां. पण जर तुम्हाला ड्राय माउथचा प्रॉब्लेम आहे किंवा तुम्ही वॉटर इनटेक तुमचं कमी आहे, या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला बॅड ब्रेथचा प्रॉब्लेम असू शकतो. मग आता नॉर्मली काही लोकांचे दात पिवळे असतात आणि मग ते पांढरे करण्यासाठी एक ट्रीटमेंट करतात. येस. मग ती किती सुरक्षित आहे? ती ट्रीटमेंट बऱ्यापैकी सुरक्षित असते. ठीक आहे. ती एक कॉस्मेटिक प्रोसिजर म्हणून आपण त्याकडे बघू हां. शकतो. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी की लोकांचा गैरसमज आहे. लोकांना काय वाटतं स्केलिंग केलं ना तर माझे दात पांढरे दिसतील. ओके. खूप पेशंट्स असे येतात त्यांना वाटतं मॅडम मला दात क्लीन हो, करायचे बरोबर. बरोबर. आणि मग जेव्हा आपण ते क्लीन करतो आणि मग त्यानंतर पेशंट बोलतात की मॅडम माझे दात तर जसे पिवळे होते तसेच पिवळे दिसतात. हां. बरोबर. तर हे खूप मोठं लोकांचा गैरसमज आहे. क्लीनिंग जिला आपण स्केलिंग बोलतो आणि टीथ व्हाईटनिंग या हां. दोघं वेगळ्या प्रोसिजर आहेत. आणि टीथ ओके. व्हाईटनिंग ही कॉस्टलियर प्रोसिजर आहे कंपेअर्ड टू स्केलिंग. ओके. आणि टीथ व्हाईटनिंगमध्ये तुमचा जो दाताचा शेड असतो, हां. तो 1-2 शेड तुमचा डिफर करतो. म्हणजे तुमचे ओके. 2 शेड्सनी दात पांढरे दिसायला लागतात. ओके. आणि जर तुम्ही प्रॉपर काळजी घेतली, तर हे व्हाईटनिंग तुमचं 1 ते 2 वर्ष व्यवस्थित राहू शकतं. ओके. ओके. जर तुम्ही प्रॉपर जे आम्ही तुम्हाला फॉलो करायला सांगतो, हां. तुम्ही जर फॉलो केलंत, तर ते तुमचं 1 ते 2 वर्ष राहतं. यातही YouTubeवरती किंवा असं तुम्ही रील्सवरती बघत असाल, सोडा आणि निंबू मिक्स हां. करा, करेक्ट, ते करेक्ट. हां. हे लावा, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून असतं की चारकोल टूथपेस्ट यूज हां. करा, ठीक आहे. तर हे सगळे मार्केटिंग हॅक्स आहेत फक्त. हां. चारकोल टूथपेस्ट पण तुम्ही जर म्हणाल, तर त्याच्यात अब्रेसिव्ह पार्टिकल्स असतात. हां. बरोबर. त्यामुळे तुमचं इनॅमलला तुमच्या इजा पोहोचू शकते. सो इट्स बेटर की तुम्ही ते नका करू. जर तुम्हाला व्हाईटनिंग करायचंच आहे आणि हां. तुम्हाला जर वाटते की माझे दात पण जे पांढरे दिसले पाहिजे, हां. सेलिब्रिटीजचे दिसतात तसे, ते ते एक वेगळं प्रोसिजर असतं. पण जरी तुम्हाला वाटतं की दात पांढरे दिसले पाहिजे, हां. बेटर आहे तुम्ही डेंटिस्टकडे जा. त्यांच्याकडनं व्हाईटनिंग ट्रीटमेंट, प्रोफेशनली व्हाईटनिंग ट्रीटमेंट घ्या. ओके. निंबू, सोडा, हां. हळद, मीठ हां. याने दात पांढरे होत नाही. ओके. हे पूर्णपणे म्हणजे तुम्ही काय करताय, तुम्ही स्वतः तुमचे दात डॅमेज करून घेताय या सगळ्यांनी. ओके. या सगळ्यांनी एनॅमल इरोजन होतं. हां. दाताची सेन्सिटिव्हिटी वगैरे वाढू शकते. ओके. जर तुम्हाला व्हाईटनिंग करायचीच आहे, तुम्ही सीरियस आहात, तुम्ही डेंटिस्टकडे जा, व्हाईटनिंग करून घ्या. मग एक्झॅक्टली ही व्हाईटनिंग जी करायचं आहे, त्याची प्रोसिजर काय असते आणि त्याचा कालावधी किती असतो? जर कोणत्या पेशंटचे दात खूप पिवळे आहेत, ठीक हां. आहे. तर त्याला एक सेशनमध्ये नाही होत, त्याला 2 किंवा 3 सेशन्स घ्यावे लागतात. पण ओके. जर नॉर्मल तुमचे दात ओके आहेत, हं. जास्त पिवळे नाहीयेत, तर 1 सेशनमध्ये तुमचे दात व्हाईट होऊन जातात. ठीक आहे. ओके. व्हाईटनिंगची प्रोसिजरमध्ये सुद्धा पहिले आपण क्लिनिंग करतो. जे हां. बेसिक क्लिनिंग असतं. बरोबर. कारण की ते पूर्ण तुमचं जे प्लाग किंवा जे सॉफ्ट लेयर जमा झालेलं हां. असतं डेब्रिसचं, ते पहिले आपल्याला क्लीन करावं लागतं. तेच जर क्लीन नाही केले आणि त्याच्यावरच आपण व्हाईटनिंग प्रोसिजर करतोय, तर तो इफेक्ट नाही दिसत. ओके. तर ती पहिले तुम्ही स्केलिंग केलं जातं. त्यानंतर एक जिंजायवल बॅरियर म्हणून गोष्ट असते. हां. म्हणजे ते तुमच्या हिरड्यांवरती ती पेस्ट लावली जाते. ठीक आहे. ओके. आणि त्यानंतर जे ब्लीचिंग पेस्ट किंवा आपण ते व्हाईटनिंगचं जे मटेरियल हां, असतं, हां. ते त्यावरती प्लेस करतो आणि यूव्ही लाईट म्हणून एक लाईट असते, क्युअरिंग लाईट. हां. त्याने की ते मग व्हाईटनिंग होतं.
ओके. येस. तो ही थोडी म्हणजे आता सांगायला गेलं तर ती मग टर्म्समध्ये हां, हां, वेगळी हां. प्रोसिजर होऊन म्हणजे जाते थोडक्यात असं. सांगायचं म्हटलं की हां. व्हाईट कपड्यांना आपण असं ब्लीच वापरतो हां, आणि ते तसं, व्हाईट तसं. करतात. ब्लिचिंगसारखं तुम्ही बोलू शकता. हां. असं. त्याला आपण ब्लिचिंग पण म्हणतो. मग नॉर्मली काही लोकांचे दात समोरून पांढरे दिसतात, पण आतल्या बाजूनी खालची आणि वरची बाजू जी असते तिथे ब्रश हो. पोहोचत नाही. हां, तिथे दात पिवळे होतात किंवा तिथे घाण साठते. मग हां. ते क्लीन करण्याची काय पद्धत आहे ॲक्चुअली? ते क्लीन करण्यासाठी सर आपली बेसिक जी क्लीनिंग जी प्रोसिजर असते, हां. त्या बेसिक प्रोसिजरने तुमचे ते पूर्ण जो साचलेला येलो लेयर असतो तो पूर्ण निघून जातो. ओके. त्यासाठी तुम्हाला व्हाईटनिंगकडे जायची गरज नाहीये. ठीक आहे. म्हणजे आता लोकं काय करतात फक्त बाहेरनं दिसतं म्हणून बाहेरनं हां. छान क्लीन करायचं आणि आतून ते सगळं तसंच राहतं. हां. ठीक आहे. सो आपण असा ब्रश करतो राइट? करेक्ट. असं ब्रश केलं तर ते निघणारच नाहीये कारण हां. खालच्या दातांची साईज ऑलरेडी छोटी छोटी असते. असते. तर तुम्ही असं ब्रश करा स्वीपिंगसारखं. ओके. तर तुम्ही स्वीपिंगसारखं ब्रश करताय तर जो अडकणारा लेयर आहे तो पूर्ण तुमचा निघून जाणार आहे. त्यामुळे जो ओके. प्रॉब्लेम आपला आहे की ते तिथे अडकतंय हां. किंवा तो येलो लेयर जमा होतोय, तर तुम्ही प्रॉपर ब्रशिंग केली तर ते जमाच होणार नाही. ओके, ओके. आणि तो जरी झालाय, तरी तुमच्या डेंटिस्टला व्हिजिट करा. एका क्लिनिंगच्या अपॉइंटमेंटमध्ये तुमचा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. आणि ओके. त्यानंतर क्लिनिंग केल्यानंतर ते मेंटेन करा. आणि लोकांचं असंही असतं की क्लिनिंग केलं दातात गॅप पडला. हां. खूप पेशंट्सचं करेक्ट, असतं. करेक्ट. पण क्लिनिंग केल्यावर दातात गॅप पडत नाही. तो गॅप ऑलरेडी असतो किंवा हां. तो स्वतः तुम्ही क्रिएट करतात. काही खूप पेशंट्सला सवय असते टूथपिक दातात घालायची. हां. बरोबर. जेवण जिथे झाल्यावर. गरज नसते तिथे आपण टूथपिक टाकतोय. हां. तिथे ऑलरेडी ऑब्व्हियस आहे तुम्ही जर तिथे स्पेस क्रिएट करताय. आता जसं की आपण ब्रेसेसमध्ये दात मूव्हमेंट करतो. हां. दातांची मूव्हमेंट होते. तसंच तुम्ही सुद्धा टूथपिक टाकताय तर दातांची मूव्हमेंट तर होणारच आहे. सो हे टूथपिक वापरण्याऐवजी फ्लॉस वापरा. तर मॅडम आता चहा, कॉफी किंवा तंबाखू, सिगारेट ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या दातावर काय परिणाम करतात? आता जसं की तुम्ही बघाल आपल्याला सकाळी उठल्या-उठल्या पहिला चहा लागतो. हां. बरोबर. उठल्या-उठल्याही चहा लागतो. ऑफिसमध्ये गेले कोणीही असू दे पेशंटचा 6-7 वेळा चहा होतोच होतो. हां, नाही बरोबर. काय तर 3-4 वेळा होतोच. ठीक आहे. तर तुम्ही जर चहा पिताय, तर एक बेसिक हां. प्रॉब्लेम जो सगळ्या पेशंट्समध्ये येतो, तो असा आहे की तुमच्या दातांवरती स्टेन्स व्हायला लागतात. ओके. ठीक आहे. जे दातांवरती स्टेनिंग दिसतं ब्राउन किंवा ब्लॅक असं हां. स्टेन्स दिसतं, ते चहामुळे असतं. ठीक आहे. ओके. कारण चहामध्ये सुद्धा ॲसिड असतं. चहा हां. पण ॲसिडिकच असतो हं. आणि त्यामुळे तुमचं इनॅमल पण खूप काळानंतर थोडं पोरस होऊ शकतं किंवा दाताचा कलरही त्यामुळे चेंज होऊ शकतो. ओके. आणि चहा पिल्यामुळे चहामध्ये शुगर असतं. हां. बरोबर. आणि तुमच्या दातामध्ये ऑलरेडी बॅक्टेरिया असतात. जर तुम्ही क्लिनिंग केलं नाहीये प्रॉपर, तुमच्या दातांमध्ये काही अडकून आहे, हां. ठीक आहे. त्याच्या जे बॅक्टेरियाला तुम्ही पोषण देण्याचं काम करताय. हां. फक्त चहामुळे. ठीक आहे. ओके. त्यामुळे बेटर आहे तुम्ही पिताय प्या, पण एक लिमिटेशन्समध्ये किंवा हां. थोडंफार कंट्रोल करा. आणि ओके. जर राहिला प्रश्न स्टेन्सचा, तुम्ही दर 6 महिन्याला क्लिनिंग करून घेतलं, तर तो तुमचा स्टेन्सचा प्रॉब्लेमही सॉल्व्ह होतो. ओके. आणि यात अजून एक असं असतं, काही लोकं असे असतात, की त्यांना पहिले उठल्या-उठल्या चहा लागतो. बरोबर. ब्रश बेट्टी. पण नाही करत. बेट्टी म्हणतो आपण. येस. सकाळी उठल्या-उठल्या पहिले चहा लागतो. जर तुम्ही चहा घेताय, तर मग तुम्ही लगेच ब्रश करू नका. जर तुम्ही लगेच चहा घेतल्यानंतर ब्रश करताय, तर तुम्ही सगळ्यात मोठी चूक करताय. ओके. चहा घेतल्यावरती लगेच जर तुम्ही ब्रश करताय, हं. तर तुमच्या दातांवरती जे ॲसिड जमा झालंय, हां. त्याला तुम्ही अजून इरोजन करताय. ठीक आहे. ओके. त्याच्यामुळे तुमचे दात अजून खराब होऊ शकतात. कारण तुमच्या दातांवरती ॲसिडिक एन्व्हायर्नमेंट आहे. ओके. चहा पिल्यानंतर ॲटलीस्ट अर्ध्या तासानंतर तुम्ही ब्रश केला पाहिजे. ओके. सो दॅट तेव्हापर्यंत ते जे ॲसिडिक एन्व्हायर्नमेंट आहे, हां. ते पूर्णपणे न्यूट्रलाइज होईल. ओके. आणि त्यानंतर मग तुम्ही ब्रशिंग करू शकता. आणि तंबाखू आणि सिगारेट जी लोकं पितायत हो. किंवा तंबाखू खातायत, हां. त्या लोकांचं काय सांगाल? लास्ट मंथमध्ये एक पेशंट आला होता. हां. त्याला दात क्लीन करायचे होते. तो जवळ-जवळ 10-15 वर्षांपासून गुटखा खात होता. ठीक हो. आहे. तर यात मी असं ॲड करेल, की त्याला फक्त स्केलिंग करावी लागली आपल्याला. हं. पण त्यासोबत आपण त्याला टीथ व्हाईटनिंगची पण प्रोसिजर सजेस्ट केली. हां. कारण की स्केलिंगने फक्त जे स्टेन्स आहेत ते हां. निघणार. पण तो त्याच्या दातांच्या आतमध्ये जो ऑरेंज कलर गेलाय पूर्ण, हां. तो आपल्याला व्हाईटनिंग शिवाय त्याला आपल्याला दुसरं प्रोसिजर नाहीये. ओके. आणि मी त्यांना विचारलं, की म्हटलं आपने बंद कर दिया है क्या? हं. तर तो बोलला, की हो मी
गुटखा खाणं बंद केलंय, कारण की मी एका कार्डिओलॉजिस्टकडे गेलो होतो हां. आणि त्यांनी मला सांगितलं, की तुम्ही आता गुटखा खायला बंद करा. हं. अदरवाईज तुम्हाला हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो. ओह! हेच मी तुम्हाला आधी बोलले, की डेंटल हेल्थ ही पूर्ण तुमच्या बॉडीच्या हेल्थशी रिलेटेड आहे. ओके. कारण तुम्हाला माहीत असेल गुटखा, तंबाखू या गोष्टी किंवा सिगारेट यामध्ये निकोटीन असतं. हां, बरोबर आहे. बरोबर. निकोटीन ओके. हे असं त्यामधलं एलिमेंट आहे. त्यामुळे तुमच्या ओव्हरऑल बॉडीवरती इफेक्ट होतो. ओके. तुमचा हार्ट रेट वाढतोय, बीपी वाढतोय. हं. बरोबर. त्यानंतर तुमच्या ज्या ब्लडच्या आर्टरीज असतात, हां. ज्याला आपण ब्लड वेसल्स बोलतो, त्याच्यामध्येही चेंजेस होतात. ओके. त्यामुळे सगळ्यात खराब हे तंबाखू आणि गुटखा असतं. ओके. आणि त्यामध्येही असे खूप पेशंट्स आहेत. ते बोलतात, की मॅडम जेव्हा आम्ही गुटखा खात होतो, तेव्हा आमच्या दातांना काही प्रॉब्लेम नव्हता. हां. बरोबर. खूप मी ऐकलंय खूप हां. लोकांचं, की गुटखा खात होतो मॅडम काहीच प्रॉब्लेम नव्हता, तंबाखू खात होतो आणि नंतर मग जेव्हा सोडलं तेव्हा प्रॉब्लेम व्हायला लागले. बरोबर. ओके. पण असं नसतं. हां. जेव्हा तुम्ही गुटखा खात असता तेव्हा तुम्हाला ऑलरेडी प्रॉब्लेम्स असतात आणि गुटखा खाल्ल्यामुळे सगळ्यात मोठं अजून असं, की असे खूप पेशंट्स आहेत त्यांचं तोंडच उघडत नाही. हां, बरोबर आहे. तुम्ही बघितलं असेल. हं. गुटखा खातो पेशंट फक्त एवढं तोंड उघडतं. हं. पूर्ण तोंडच ते उघडू शकत नाही. जस्ट बिकॉज ऑफ गुटखा. हां. तिखट खाऊ शकत नाही. कारण त्यांना बरोबर. जमतच नाही. हं. बरोबर आहे. त्यांच्या पूर्ण जे गालाच्या जो स्किन असतो ती पूर्ण हार्ड होऊन जाते. हं. त्या स्टेपला जेव्हा आम्ही सांगतो पेशंट गुटखा खाऊन येतो, ठीक आहे. पूर्ण आतला भाग पांढरा असतो. ओके. जेव्हा आपण पेशंटला सांगतो, की स्टॉप करा, हां. नाहीतर फ्युचरमध्ये ओरल कॅन्सर होणार म्हणजे होणार. गुटखा खाणं हे तुमच्या म्हणजे ओरल हेल्थशी पण रिलेटेड आहे आणि तुमच्या ओव्हरऑल हेल्थची पण करेक्ट. रिलेटेड आहे. तर करेक्ट. ते तुम्ही नक्कीच पहिले थांबवलं पाहिजे. नॉर्मल लहान मुलं आहेत त्यांचे हो. दुधाचे दात पडतात आणि पक्के दात येतात. हो. मग त्यानंतर लहान मुलांच्या दातांची जी काळजी आहे, हां. तर कधीपासून एक्झॅक्टली ती घेतली पाहिजे? लहान मुलांच्या दाताची काळजी जेव्हा तुमचा मुलाचा पहिला दात येतो, हां. तेव्हापासनं घेतली पाहिजे. ओके. ते दात जर चांगले आले, ते दात जर व्यवस्थित आले, हां. तर तुमचे पर्मनंट दातही व्यवस्थित येतील. ओके. कारण जे लहान मुलांचे जे दुधाचे दात असतात, हां. तेच पर्मनंट दातांना गाईड करतात. ओके. प्रॉपर दात येण्यासाठी. हां. बरोबर. आणि आता आधीचा काळ जे पॅरेंट्स येतात म्हणतात, की आम्हाला तर कळलं पण नाही, की आमचे दात कधी पडले, कधी दुसरे दात आले. हां. बरोबर. पण तो जमाना पण वेगळा होता. बरोबर. बरोबर. त्यांच्या खाण्यापिण्याच्या हॅबिट्सही वेगळ्या होत्या. हां. आता तुम्ही कधी पिझ्झा बर्गर खाल्लं नसेल, लहान नाही, होते लहान तेव्हा. नाहीच. आता आपले मुलं पिझ्झा बर्गर शिवाय खात नाही नाही. खात. बरोबर आहे. बरोबर. सो ह्या सगळ्या गोष्टींचाही त्यावरती इफेक्ट होतो. हां. पण तुम्ही जो तुमचा पहिला दात येतोय मुलाचा, तेव्हापासून जर तुम्ही काळजी घेत आलात आणि 1 वर्षाचा मुलगा होईपर्यंत त्याच्या आत तुम्ही एक तरी डेंटल व्हिजिट प्लॅन केली पाहिजे. ओके. सो दॅट म्हणजे तुम्हाला डॉक्टरही प्रॉपर सांगू शकतील, की हां. याचे दात असे-असे येतायत किंवा तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे. आता तुम्ही खूप लहान मुलांचे दात बघितले असेल 3-3, 4-4 वर्षांचे दात. पूर्ण समोरचे दात काळे-काळे दिसतात हां. आणि किडलेले असतात. बरोबर आहे. बरोबर. तर याचं रिझन असं असतं, की आपण मुलांना दूध पाजतो हां. आणि तसेच झोपवतो. ओके. रात्री दुधाची बॉटल तोंडात असते आणि हां. मुलं तसेच झोपतात आणि मग आपण ती बॉटल काढून साईडला ठेवतो. करेक्ट, करेक्ट. दुधात तुम्ही साखर टाका अथवा नका टाकू. साखर त्यात नॅचरली आहे. हां, आहेच आहे. बरोबर. मग तुम्ही त्यानंतर आता ठीक आहे तुमचं बाळ आहे, त्याला तुम्ही नाही उठवू शकत किंवा तुम्ही त्याला हेही नाही सांगू शकत, की बाबा तू चूळ भर आणि हे हां. कर. बरोबर. बरोबर. पण ॲटलीस्ट तुम्ही एक कापडाने त्याचं तोंड तरी स्वच्छ करून घेऊ शकता. हां. बरोबर. फिंगर ब्रश येतात. करेक्ट आहे. बाळ ब्रश नाही करू शकत. तुम्ही त्याचं करू शकता. हं. फिंगर ब्रश येतो साधा, आपण बोटात घालायचा आणि थोडंफार ब्रशिंग करायचं. हां. ओके. आपण जर त्याला रागवून सांगितलं, की ब्रश कर, तो नाहीच ऐकणार आहे. लहान मुलं आहे ते. बरोबर पण आहे. आपण त्याची काळजी घेऊ शकतो. बरोबर. आता करेक्ट. चॉकलेट आता करतात, मुलं हट्ट करतात, चॉकलेट देताय. पण मग चॉकलेट दिल्यानंतर तुम्ही चॉकलेट देताय, मग तुम्ही त्याची किती काळजी घेताय चॉकलेट दिल्यानंतर? हां. तुम्ही त्याला गार्गल करायला सांगताय का? नाही. करेक्ट. तुम्ही त्याला पाणी प्यायला देताय का? नाही. हां. चॉकलेट केल्यावर ॲटलीस्ट चॉकलेट स्टिकी आहे. पण जर तुम्ही पाणी प्यायला सांगितलं, गार्गल करायला सांगितलं, तर ते दातांवर जे अडकलेलं असतं ते निघून हां. जातं. कदाचित ओके. त्याला कधी केरीज होणार पण नाही. करेक्ट आहे. ओके. तसंच सेम दुधासोबत पण. बाळ दूध पिऊन झोपलं, पण मग त्याची आपण थोडंफार काळजी घेऊ शकतो. ओके.
नॉर्मली हे जर केलं तर दात हो, किडणार नाही. किडणार नाही. आणि जसं की आपण आधी बोललो टूथपेस्टचं, हां. तुमचा टूथपेस्ट आणि त्याचा टूथपेस्ट सेम आहे. हां. तो पण आपण चेंज केला पाहिजे. करेक्ट. तुम्ही डेंटिस्टला विचारा, ते तुमच्या मुलाच्या हिशोबाने तुम्हाला टूथपेस्ट सांगतात. लहान मुलांच्या वेगवेगळ्या टूथपेस्ट मार्केटमध्ये अवेलेबल हं. आहे, तर त्या आपण यूज करू शकतो. त्यांचे ब्रश पण वेगळे असतात. हां, बरोबर बरोबर. आहे. त्यांचं थोडंसं तुम्ही इंटरेस्टिंग बनवा ब्रशिंग पण. 2 मिनिटाचं ब्रशिंग सॉन्ग लावा किंवा त्यांना काहीतरी हां. तू पण मिररमध्ये बघ, मी पण मिररमध्ये बघून ब्रश करेक्ट. करतो हां. तुझ्यासोबत. असं आपण काहीही करू शकतो. बरोबर हे आहे. केलं तर मुलं बरोबर ब्रश करतात. त्यांना हां. कार्टूनचा ब्रश आणून द्या, जे त्यांना आवडतं. तुझा फेव्हरेट कलर, फेव्हरेट कार्टून. करेक्ट. त्यानी ते खूप इंटरेस्टिंग बनतं आणि मग ते करायलाही लागतात ब्रशिंग हां. असं. येस. आता हे झालं लहान मुलांचं. हो. पण नॉर्मली वय वाढलं की दात पडायला लागतात. हो. मग या केसमध्ये काय काळजी घेतली पाहिजे? वय वाढलं की दात पडतात. पण जर तुम्ही त्याची आता एजिंग ही नॅचरल प्रोसेस आहे, हां. बरोबर. पण जर तुम्ही दातांची प्रॉपर काळजी घेतली, तर तुम्ही ती प्रिव्हेंट करू शकता. ओके. येस. आता जसं की डायबिटीज वगैरे तुम्हाला आहे, हं. तर तुम्ही जर प्रॉपर दर 6 महिन्याला क्लिनिंग करून घेतलं, हां. तुमची शुगर कंट्रोलमध्ये ठेवली, हां. तर त्याचा इफेक्ट दातांवरती नाही होणार. बरोबर. ओके. आता जसं की असे डायबिटिक पेशंट्स येतात ज्यांची 300, 350 साखर असते. हं. माझ्या घरातले आहे रिलेटिव्ह. ओके. आता ते बोलतात की आम्हाला दात बसवायचे. आता आपल्याला दात बसवण्यासाठी किंवा जर दात काढायचाही असेल, काही हं. असेल, आपल्याला शुगर 200च्या आत लागते. ओके. जर आता 300, 350 त्या पेशंटची शुगर आहे, हां. आपण दात काढणार कसं आणि पेशंटला हातच नाही लावणार. ओके. बरोबर. तर हे कसं आहे, सगळ्या गोष्टी इंटर रिलेटेड आहे. ओके. म्हणजे एक्झॅक्टली काय होतं ह्या प्रोसेसमध्ये जर शुगर जास्त असेल आणि समजा शुगर जर केलं जास्त तर? असेल सर, तर जखम लवकर भरत नाही. हां. ओके. आणि ती तोंडातली जखम आहे, जी की हां. ओली जखम असते. बरोबर. सलायवा सतत तोंडात असतो. हं. बरोबर. त्यामुळे जखम लवकर भरण्याचा प्रश्नच येत नाही. तर हां. तुम्ही खूप डायबिटिक पेशंटचं बघितलं असेल, जखम नाही, चिघळली आहे बरोबर. किंवा हो, हो. जखम भरत नाहीये. तर ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स मग आपल्याला फेस करावे लागतात. आणि ओके. जर आपण काही ट्रीटमेंट घेतली पण, जसं की इम्प्लांट झालं. आता हं. इम्प्लांट हे डायबिटिक पेशंटमध्ये फेल होण्याचं कारण पण शुगरच असतं. ओके. सगळ्या गोष्टी इंटर रिलेटेड आहे. हं. तुम्ही जर एका गोष्टीची काळजी घेतली, तर तुमची दुसरी गोष्टही ऑटोमॅटिक ती हां. व्यवस्थित होणार आहे. बरोबर आहे. बरोबर. जर तुम्ही प्रॉपर 6 महिन्याला क्लिनिंग करून घेतलं. हं. आता काही पेशंट असे पण बोलतात, आम्हाला किती दिवस जगायचंय. मग हां. ट्रीटमेंट करून मी काय करू? काय करू? सर ह्या सगळ्या गोष्टी अव्हॉइड केल्या पाहिजे. कारण आता बघा, तुमच्याकडे जर दातच नाहीये, तुम्ही खाणार कसं आणि तुम्हाला पचणार कसं? करेक्ट आहे. जर आपल्या मागचे दाढीच नाहीयेत, तुम्हाला हां. चावताच येत चावताच नाही. नाही ना. चावताच येत नाही, तर पोटाचे प्रॉब्लेम वाढणार. करेक्ट. पोटाचा डॉक्टरही तेच सांगणार आहे, की अन्न पचत नाहीये. हां. दाताच्या डॉक्टरकडे जा, दात बसवून घ्या. आणि हां. मग त्याचा खर्च मग पेशंटला खूप जास्त वाटतो. मग तुम्हाला जर ते सगळं अव्हॉइड करायचं आहे, तर मग व्यवस्थित काळजी घ्या. शुगर ओके. कंट्रोलमध्ये ठेवा. ब्रशिंग व्यवस्थित करा. हं. 6 महिन्याला चेक करून घ्या. प्रॉब्लेम नसेल तरी चेक करायला काहीच हरकत नाहीये. करेक्ट आहे. बरोबर. करेक्ट. डॉक्टर पण गरज असेल तरच ट्रीटमेंट करेल. बरोबर आहे. त्यामुळे ह्या अशा काळजी आपण घेतली पाहिजे. आता तुम्ही म्हणालात, की पूर्ण दात बसवायचे तुम्ही आत्ता म्हणालात, हो. की बचळी आपण हो, हो, बेसिकली हो, म्हणतो. हो. मग बचळी 2 प्रकारच्या असतात का? हां. का तर हो, एखाद हो. बसवायची आणि हां. काही परमनंट. परमनंट. हो. तर जरा त्याविषयी सांगा ना? सर आता बघा कसं आहे, कवळी जी असते ना, आपण त्याला डेंचर बोलतो. साध्या भाषेत आता सगळे कवळीच म्हणतात. हां. बरोबर. तर आता काही पेशंट्सला ते जे काढाई घालायची कवळी असते, हं. ती कम्फर्टेबल नसते. बरोबर. कारण ओके. ती कसं आपण काढून ठेवतो, हं. परत खाताना घालतो. ठीक आहे. बरोबर आहे. आणि काही केसेसमध्ये असं पण असतं, की तुमचं जे हाड असतं, हं. ते तेवढं नसतं, की तिथे आपण ती कवळी बसवू शकतो. बरोबर. ओके. किंवा मग तुम्ही खाताना ते कम्फर्टेबल नाही होत. खाताना ती निघून येते. ओके. ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स पण होऊ शकतात. हां. पण काही पेशंट्स खूप कम्फर्टेबल असतात. ते त्यांनी पेपर वाचतानाही ते घालून असतात, बाहेर जाताना घालतात, जेवताना पण ते प्रॉपर यूज करतात. त्याच्यानंतर मेंटेन करणार, क्लीन करणार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ते हां. करू शकतात. पण आता काही पेशंट्सचं असं असतं, की ते कम्फर्टेबल नसतात कवळीसाठी. हां. तर त्याचा एक दुसरा ऑप्शन असा असतो, की फिक्स दात आपण बसवतो. ओके. ठीक आहे. तर फिक्स दातामध्ये असं असतं, की थोडं कॉम्प्लेक्स प्रोसिजर आहे आणि थोडी कॉस्टलियर साईडला जाते. ओके. जर तुम्ही आता एक समजा, की जर तुमची कवळी ही 50,000 पर्यंत तुमचं ट्रीटमेंट पूर्ण कंप्लीट होतंय. हां. पण जर तुम्ही फिक्स दात बसवायला गेलात, तर हीच प्रोसिजर तुमची 2-2.5 लाखापर्यंत पण जाऊ शकते. ओके.
पण याच्यात असं आहे की तुम्हाला फिक्स दात भेटणार आहे. हां, बरोबर. हां. तुम्हाला काही काढाई घालायची गरज नाहीये. तुम्ही कम्फर्टेबली त्यानी म्हणजे याच्या एफिशियन्सीमध्ये आणि त्याच्या एफिशियन्सीमध्ये थोडा फरक पडतो. ओके. पण काही पेशंट्सला कवडी ही खूप कम्फर्टेबल असते. तर हां. त्याच्यासाठी जाण्याची मग गरज पडत नाही. ओके. ठीक आहे. आणि फिक्स प्रोसिजरमध्ये असं असतं की पेशंटला दातच नाहीयेत. हां. बरोबर. मग त्या जागी आपण इम्प्लांट करतो. ओके. इम्प्लांट हे एक छोटा टायटॅनियमचा स्क्रू असतो. हां. पहिले तर पूर्ण ते स्टडी केला जातो. किती इम्प्लांट लागणार. हं. त्यावरती मग त्या स्टडीच्या हिशोबाने आपण पहिले अपॉइंटमेंट्स ठेवतो. ठीक आहे. हां. त्यानंतर इम्प्लांट प्लेस केलं जातं आणि इम्प्लांट प्लेस केल्यानंतर मग त्यावरती पूर्ण परमनंट दात बसवले जातात. मग काही केसेसमध्ये म्हणजे काही जणांच्या दाढी म्हणजे हं, इकडची 2 दात गेलेत, इकडचा एकाच गेलेला आहे. हो, पुढचे 2-4 आहेत. हो. पण खाता तर येत नाहीये बरोबर. आणि मग दात तर बसवायचेत. मग हो. या केसमध्ये पर्मनंट म्हणा किंवा बसळी म्हणा, हां, मग हां. ही कशी बसवली जाते? सर याच्यामध्ये आता समजा जर तुमचं एज कमी आहे पेशंटचं, हां. तर आम्ही पेशंटला हेच रेकमेंड करतो, की तू इम्प्लांटसाठी जा. ओके. बरोबर. तर इम्प्लांट बेस्ट आहे कारण की ते काढाय घालायचं तो दोघं साइडला कसं यूज करणार हां, आणि बरोबर. थोडं आपलं एज जर कमी असलं तर ते मग आता सगळीकडे तुम्ही बघा वर्क लाईफ हे ते हो, त्यामध्ये ते तेवढं मेंटेन करणं पॉसिबल नाही होत. बरोबर आहे. त्यामुळे मग आम्ही सजेस्ट करतो, की तू इम्प्लांट हे करून घे. हां, तर मग आता समजा तुमच्या एका साइडचे 2 दात नाहीयेत. हां, तिथं आपण 2 पहिले तर आपण जो सीबीसीटी म्हणून एक्स-रे केला जातो. हां, मग त्यामध्ये आता समजा कोणत्या पेशंटनी 5-6 वर्ष झाले दात काढले. दातच हां, बसवले नाहीयेत. हां, बरोबर. हे बरोबर. तर खूप चुकीचं आहे. तसं करायला नको. बट ओके. ठीक आहे. आता त्यांनी केलं आहे. तर मग त्यानंतर पहिले तो एक्स-रे केला जातो, हां, सीबीसीटी. त्यामध्ये आपल्याला हाडाचं स्टेटस काय, हं, नस कुठून नर्व्ह जी बोलतो ती कुठून पास होते, हां, बोन डेन्सिटी म्हणजे इम्प्लांट टाकू आपण, पण फेल तर नाही होणार ना. या हां. सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. आता हाड नाहीये, तर मग तिथं आर्टिफिशियल बोन ग्राफ्ट पण कधी-कधी करावा लागतो. ओके. बरोबर. कारण की ते आपल्याला नंतर टिकवायचंय. बरोबर. बरोबर. इम्प्लांटच जर प्रॉपर नाही बसला, तर वरचं जे आपण दात बसवणार आहे त्याच्यात काही पॉइंटच नाहीये. मग बरोबर आहे. इम्प्लांट आणि ट्रीटमेंट सगळं फेल होण्याचे चान्सेस असतात. ओके. त्यामुळे मग त्यानंतर बोन डेन्सिटी सगळं चेक करून मग ती सर्जरी प्लॅन केली जाते. हां. इम्प्लांट केलं जातं आणि मग त्यानंतर त्यावरती दात बसतात. मग या केसमध्ये असं होतं का, की दात जे पहिले आहेत ते हां. काढले जातात आणि मग त्याच्यावरती बसवलं जातं बचळे किंवा काही जी हां, हां. फिक्समध्ये म्हणतो आपण हां, ती? हां. आता फिक्स्ड जे आपण करतो सर ट्रीटमेंट, ती कशी असते की पेशंट्सला दातच नसतात. ओके. बरोबर. आणि काही केसेसमध्ये असं असतं की पेशंटला 1-2 दात आहेत हां. समोरचे करेक्ट, करेक्ट. किंवा इकडे 1 दात उरलाय, इकडचा 1 दात उरलाय, करेक्ट. इकडे हां. 2 दात उरलेत. हो, जे की पॉइंटलेस आहेत. हो. बरोबर त्यांचं आहे. काहीच काम नाहीये बरोबर आहे. आणि ते दात पण हलत असतात. हां. पण ते पेशंटने ठेवलेत म्हणून राहू दिलेले असतात. करेक्ट. बरोबर. त्या केसमध्ये आपण ते 3-4 आता 32 दातांपैकी जर 4च दात हां. आहे, ते काहीच कामाचे नाहीये. बरोबर आहे. बरोबर. आणि जर तो समोरचा दात वगैरे असेल, तर तो खाण्याच्याही कामाचा येत नाही. नाहीये. बरोबर. बरोबर आहे. त्यामुळे आपण ते जे उरलेले 3-4 दात असतात, ते आपण काढून टाकतो आणि ओके. मग त्यानंतर प्रॉपर इम्प्लांट प्लॅन करून मग ते फिक्स्ड प्रोस्थेसिसचं प्रोसिजर केलं जातं. मग असं काही मिथ आहे, की दात काढलं, की हं. डोळ्याची जी क्षमता आहे ती हां. कमी होते असंही म्हटलं जातं. हां. जरा त्याविषयी सांगा आणि एक्झॅक्टली दात काढणं म्हणजे ही हां. प्रोसिजर काय असते? अँकर सहित काढतात का वरच्यावर काढतात? जरा त्याविषयी सांगा. येस. सर हे खूप मोठं मिथ आहे, की दात काढला आणि नजरेवरती नजर कमजोर हां. होते किंवा काय. अक्षरशः तुम्हाला सांगू 15-15, 20-20 वर्षांचे पेशंट पण हे प्रश्न विचारतात, हां. की माझी जर अक्कलदाढ काढली तर माझी नजर तर कमजोर नाही होणार ना. हां. कारण ते त्यांनी ऐकलेलं असतं कोणाकडनं ना कोणाकडनं. पण दाताचा आणि नजरचा काहीही संबंध नाहीये. ओके. ठीक आहे. आणि मे बी जर आधीच्या काळात होतही असेल, हां. तर मे बी तेव्हा टेक्नॉलॉजीज तेवढ्या ॲडव्हान्स नसतील. हां. बरोबर. आणि दुसरं असंही असू शकतं, की ते दात काढायला जात असतील, ते 40शी नंतर जात असतील. हां. 40शी नंतर तुम्हाला असाही चष्मा लागतोच. म्हणजे आजकाल करेक्ट. जर तुम्ही बघाल तर तसंच झालंय. बरोबर. 40शी नंतर नजरेचा चष्मा असतोच असतो. बरोबर. तर दाताचा आणि नजरेचा काहीही संबंध नाहीये सर. हां आणि दात काढायची जी प्रोसिजर असते, तर दात हा मुळापासून काढला जातो. कधीही अर्धा दात काढला जात नाही. ओके. बरोबर. कारण की जसं मी तुम्हाला सांगितलं दाताचे लेयर्स असतात. हां. बरोबर. वरती तुम्हाला क्राउनचा पोर्शन दिसतो आणि खाली दाताची मुळं असतात. बरोबर. ज्याच्यामध्येच आपण रूट कनाल करतो. हां. बरोबर. रूट पासनं ट्रीटमेंट करेक्ट. करतो. तर कधीही आपण अर्धा दात काढत नाही. ठीक आहे. ओके. दात जो असतो तो पूर्ण मुळापासून काढला जातो. ओके. कारण अर्धा दात काढला
ते परत तुम्हाला खाली इन्फेक्शन होण्याचे पण चान्सेस असतात. ओके. जर ते दाताचं मूळ तसंच ठेवलं, हां. बरोबर, आणि मग त्याच्यामध्ये इन्फेक्शन वाढत जातं. ओके. त्यामुळे आपण जेव्हाही दात काढतो, तेव्हा तो पूर्णपणे मुळापासून काढला जातो. आणि आजकाल टेक्नॉलॉजीज पण ॲडव्हान्स झाली आहे. हां. सगळीकडे तुम्हाला एक्स-रेज घेतो आपण, हां. बरोबर. एक्स-रेजवरती आणि एक्स-रे पण पहिले डेव्हलप करावं लागायचं. हां. फिल्म्सवरती एक्स-रे करेक्ट. असायचे. आता सगळ्यांकडे लॅपटॉपवरती लगेच एक्स-रे दिसतो. हां. तुम्ही इकडे एक्स-रे घेतला की लॅपटॉपवरती एक्स-रे दिसतो. बरोबर. पहिले तर आपण दाताचे पूर्ण पोझिशन आणि ते सगळं चेक करतो, हां. ठीक आहे. आणि जर आपल्याला डाऊट असेल पण, की आपण मुळासकट दात काढलाय पण काही राहिलंय का, किंवा छोटासा रूटचा पोर्शन राहिलाय का, आपण दात काढल्यावर पण परत एक पोस्ट ऑपरेटिव्ह एक्स-रे घेतो. ओके. त्यातनं पण आपल्याला कळून येतं, की आपण दात व्यवस्थित निघालेला आहे, आणि ते आम्ही पेशंट्सलाही दाखवतो. आणि कारण कसं होतं ना, कधी-कधी काय होतं, पेशंटला डाऊट असतो, की मॅडम पूर्ण निघालाय की नाही हां. निघालाय. मग ह्यासाठी हे खूप म्हणजे आमच्यासाठी खूप ॲडव्हांटेज आहे. कारण टेक्नॉलॉजीज एवढ्या करेक्ट. डेव्हलप झाल्यात. हं. आपण पेशंटला लगेच दाखवू शकतो, की हे बघा, हा एक्स-रे घेतलाय, तुमचा दात पूर्णपणे मुळांसकट निघालाय. आता गरोदर स्त्रिया असतात हो. आणि मग त्या गरोदरपणामध्ये दातांची निगा आणि थोडक्यात हिरड्यांची निगा हं. का गरजेची असते? सर कसं आहे, प्रेग्नन्सी खूप इम्पॉर्टंट फेज आहे, बरोबर, आणि खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे लाईफचा. याच्यामध्ये तुम्ही जर बघाल तर हॉर्मोनल चेंजेस खूप होतात. हां. जसं तुमच्या ओव्हरऑल बॉडीवरती त्याचा इफेक्ट होतो, तसंच तुमच्या दातांवरती, गम्सवरती पण त्याचा इफेक्ट होतोच होतो. ओके. हां. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुमचे गम्समध्ये स्वेलिंग येऊ शकते. ठीक आहे. हां. त्याला आपण प्रेग्नन्सी इंड्युस्ड जिंजायव्हायटिस म्हणतो. ओके. त्याच्यामध्ये हिरड्यांवरती सूज येणं, किंवा मग पेन टॉलरन्स पण कमी होतो. त्यामुळे अक्कलदाढींचे पण खूप प्रॉब्लेम्स येतात. खूप गरोदर स्त्रिया ज्या असतात ते क्लिनिक्सला व्हिजिट करतात, की मी प्रेग्नंट आहे आणि माझा दात दुखतोय. हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे प्रेग्नन्सी ज्या प्रेग्नंट लेडीज आहेत त्यांच्यासोबत. आणि मी तर एक ॲडवाईस नक्की देईल, की जर तुम्ही प्रेग्नन्सीचा विचार करताय किंवा तुम्ही हां. प्रेग्नन्सी प्लॅन करताय, तर नक्कीच आधी एकदा तुमच्या डेंटिस्टला व्हिजिट करा आणि तुमचं ओरल चेकअप नक्की करून घ्या. जर तुम्ही ओके. काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही तो ट्रीट करून घेऊ शकता. कारण की ओके. प्रेग्नन्सीमध्ये एक्स-रेज घेतलेले चालत नाही. ओके. आणि जर इमर्जन्सी ट्रीटमेंट पण असेल, हां. तर तुम्ही फक्त 4थ्या, 5व्या आणि 6व्या महिन्यात ती करू शकता. पहिले 3 महिने आणि शेवटचे 3 महिने तुम्ही ट्रीटमेंट करू शकत नाही. ओके. आणि ती जर करावी लागली तर म्हणजे खूप इमर्जन्सी असली तरच आम्ही ते करतो, अदरवाईज आम्ही अव्हॉइड करतो. ओके. आणि प्रेग्नन्सीमध्ये आम्ही गायनॅकला कन्सल्ट केल्याशिवाय हं. मेडिसिन्स सुद्धा लिहून देत नाही. आम्ही साधं पॅरासिटामॉल सुद्धा प्रेग्नंट लेडीजला लिहून देत नाही. ओके. ओके. कारण याचा इफेक्ट कुठे ना कुठे बाळावरही होऊ शकतो. बरोबर आहे. त्यामुळे जोही प्रेग्नन्सीचा तुम्ही विचार करताय, हां. तर तुम्ही आधी नक्की एकदा डेंटिस्टला व्हिजिट करा. तुमचा काय प्रॉब्लेम असेल, तो पहिले तुम्ही सॉल्व्ह करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही विचार करा. ओके. कारण प्रेग्नन्सीमध्ये खूप डिफिकल्ट होतं. पेशंट अक्षरशः कितीही त्रासात असलं, कधी-कधी अशी वेळ येते की आम्ही काहीच नाही करू शकत. हां. आणि आम्ही जरी प्रिस्क्रिप्शन लिहून देतो, आम्ही पहिले हेच सांगतो की तुम्ही हे आम्हाला माहिती आहे, ह्या मेडिसिन्स प्रॉपर आहे, तुम्ही हां. घेऊ शकतात. तरी पण तुम्ही तुमच्या पहिले गायनॅकला कन्सल्ट करा. जर त्यांनी ओके सांगितलं, तरच तुम्ही या मेडिसिन्स घ्यायच्या आहेत. अदरवाईज ओके. तुम्ही या मेडिसिन्स घेऊ नका. दात हेल्दी राहण्यासाठी आपण रोज जे जेवण करतो, हां. तर ते कुठल्या प्रकारचं असलं पाहिजे आणि दात सुरक्षित राहण्यासाठी काय अव्हॉइड केलं पाहिजे? आता जसं की सगळ्यात मोठं ह्याच्यामध्ये आहे शुगर. हां. शुगर तुम्ही नॉर्मलीही तुम्ही कोणत्याही डॉक्टरला विचारलं, डेंटिस्ट नसला तरी, तो हां. तुम्हाला सांगेल साखर कमी करा. ओके. सेम मी पण तेच सांगेल, शुगर कमी करा. बरं. ठीक आहे. जर तुम्ही शुगर खाता पण आहे, तर त्याचं इनटेक एक लिमिटेड असलं पाहिजे. हां. त्यानंतर जे स्टिकी फूड्स असतात, फ्राईड फूड असतं, हं. फ्रेंच फ्राईज झालं, बर्गर, पिझ्झा, या सगळ्या गोष्टी पण ते तुम्ही थोडं अव्हॉइड केलं पाहिजे. ठीक आहे. ओके. आणि जसं की आपलं फ्रुट्स झाले, हं. ठीक आहे, फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, हे जेवढं जास्त तुम्ही इन्क्लूड करू शकता तुमच्या डाएटमध्ये, तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. प्रत्येकाचीच धावपळ चालू आहे. मग या धावपळीच्या जगामध्ये आपल्या दातांची निगा राखण्यासाठी हं. काय केलं पाहिजे? धावपळ तर सगळ्यांचीच असते. पण एकच आहे याच्यामध्ये, की स्वतःसाठी वेळ तर काढावाच लागतो. हां. बरोबर, किंवा काढलाच पाहिजे. ठीक आहे. जर तुम्ही ब्रशसाठी कंटाळा करताय, तर स्वतःला पुश करा.
2 टाईम ब्रशिंग करा. लेट नाईट स्नॅकिंग जे आहे ते अव्हॉइड करा. ओके. बरोबर. आता आपलं जीवनच असं आहे, आपण 12 वाजताही खातो, 1 वाजताही हां. खातो. ॲटलीस्ट खाल्ल्यानंतर ब्रश करा, हां. गार्गल करा. ठीक आहे. नाही तुम्हाला फ्लॉसिंग पॉसिबल होत आहे, तुम्ही ॲटलीस्ट ब्रशिंग तरी करा. आणि ओके. तुम्हाला त्या फ्लॉसिंगचाही कंटाळा येतोय, इलेक्ट्रिक फ्लॉसर घ्या. वॉटर फ्लॉसरकडे शिफ्ट करा. ओके. बटन दाबा, फ्लॉस होईल. ओके. बरोबर. हे आपण करूच शकतो. करेक्ट आहे. आता जसं की आपल्याला आता रात्री 12 वाजता कोणी सांगितलं ब्रश कर किंवा फ्लॉस कर, तुम्हाला हां. कंटाळा येणारच आहे. मग थोडं ॲडव्हान्स्ड आता जसं की जग ॲडव्हान्समेंट्सकडे ओढत चाललंय. करेक्ट आहे. तुम्ही पण थोडं त्या ब्रशिंगच्या, फ्लॉसिंगच्या बाबतीत ॲडव्हान्स व्हा. वॉटर ओके. फ्लॉसर वापरा. नाही तुम्हाला हाताने फ्लॉस करायचा आहे तर. हं. ब्रशिंग करा. 2 टाईम ब्रशिंग करा. ठीक आहे. त्याच्यानंतर खाल्ल्यावरती गार्गल करा. हां. स्टिकी फूड अव्हॉइड करा. ओके. आता आपल्याला हे तर कळालंय, की काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, ब्रश किती वेळा केला पाहिजे, ब्रश किती वेळा बदलला पाहिजे आणि किती महिन्यातून बदलला पाहिजे, कुठल्या येस. प्रकारचा ब्रश वापरला पाहिजे. आणि मला वाटतं ज्या कोणी ह्या लोकांनी पॉडकास्ट पाहिलेला आहे, त्यांनाही कळालंय, की त्यांनी त्यांचे दात स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी काय वापरलं पाहिजे. मला वाटतं मॅडम आता खूप वेळ झालाय आणि आपण बराच वेळ झाला चर्चा करतोय. आपण आता थांबूयात. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडलाय तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.